नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगण आयोजित काहीतरी विशेष या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मी अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काहीतरी विशेष हा कार्यक्रम दिव्यांग आणि विशेष व्यक्ती यांच्या समस्या आणि त्यांचं पुनर्वसन या संकल्पनेवर आधारित असा हा कार्यक्रम आहे. आपल्या सगळ्यांना हेलन केलरचं एक प्रसिद्ध वाक्य ठाऊक असेल. ती असं म्हणते की लाईफ इज आयदर अ चॅलेंज ऑर ॲन ॲडव्हेंचर, इफ इट इज नन लाईफ इज नॉट ॲट ऑल. आयुष्य हे एक आव्हान आहे आणि हे आव्हान जर आयुष्यात नसेल तर आयुष्याला काही अर्थच नाही. आयुष्याचं हे आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे. हेलन केलरचं हे वाक्य अगदी खरं आहे. परंतु जेव्हा एखाद्या घरामध्ये दिव्यांग मूल वा विशेष मूल जन्माला येतं तेव्हा त्या दाम्पत्याला, त्या आईवडिलांना हे एक आव्हान म्हणून उभं ठाकतं आणि या आव्हानाला सामोरं जात असताना वास्तवात अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. या सगळ्याच प्रश्नांना आपण उत्तरं देऊ शकू असं नाही, पण त्यातही या प्रश्नांमधून आपण मार्ग कसे शोधू शकतो, वाटा कशा शोधू शकतो, या वाटा शोधण्याचा प्रयत्न आपण काहीतरी विशेष या कार्यक्रमातून करणार आहोत. आज काहीतरी विशेष या कार्यक्रमाचा पहिलाच भाग आपण ग्रंथाली प्रतिभांगण या वास्तूमध्ये सादर करत आहोत. आज या पहिल्या भागामध्ये कर्णबधिरता या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर अस्मिता हुद्दार आणि डॉक्टर अस्मिता हुद्दार यांच्याशी संवाद साधणार आहेत लेखिका सुधा तुंबे. डॉक्टर अस्मिता हुद्दार या चेंबूर कॉलनी युवक मंडळ संचालित हशू अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून गेली 15 वर्ष कार्यरत आहेत. डॉक्टर अस्मिता यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक वर्ष अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान भारत सरकार येथे व्याख्याता म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे कर्णबधीर विशेष शिक्षण या क्षेत्रातील त्या भारतातील पहिल्या अमेरिकन शासनाद्वारे आमंत्रित फुल ब्राईट स्कॉलर आहेत. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, SNDT महिला विद्यापीठ अशा विविध विद्यापीठांच्या विशेष शिक्षणातील अभ्यास मंडळावरही त्या कार्यरत आहेत. त्या स्वतः PhD मार्गदर्शक आहेत आणि जवळपास 3 विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट ही पदवी प्राप्तही केलेली आहे. विविध विद्यापीठांसाठी त्यांनी DEd, BEd आणि MEdचे पाठ्यक्रम विकसित केलेले आहेत. तसेच पाठ्यक्रमांसाठी पाठ्यपुस्तक निर्मितीसुद्धा त्यांनी केलेली आहे. त्यांचे अनेक लेख नामांकित जर्नल्समधून प्रसिद्ध झालेले आहेत. पाठ्यक्रम निर्मिती, भाषा मूल्यमापन, भारतीय सांकेतिक भाषा आणि समावेशित शिक्षण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहे. विविध विषयांसंदर्भात त्यांनी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम राबवलेले आहेत आणि शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यामध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. डॉक्टर अस्मिता हुद्दार यांचं नेहमीच बुद्धिप्रामाण्यवाद, सहवेदना आणि सहयोग ही मूल्ये जोपासण्याचा प्रयत्न असतो. डॉक्टर अस्मिता हुद्दार यांचं इथे ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर हेमा पुरंदरे मॅडम यांना करत आहे. थँक्यू. काहीतरी विशेष या कार्यक्रमाची संकल्पना जी आहे ती लेखिका सुधा तुंबे यांची आहे आणि या कार्यक्रमाच्या संवादकही सुधा तुंबे आहेत. मी लेखिका सुधा तुंबे यांचं स्वागत करण्याची विनंती पुन्हा एकदा डॉक्टर पुरंदरे मॅडमना करत आहे.
धन्यवाद डॉक्टर पुरंदरे मॅडम. आणि यापुढील कार्यक्रमाची सूत्र मी लेखिका सुधा तुंबे यांच्याकडे सुपूर्द करत आहे. स्मिताताई, तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत आणि ग्रंथालयाचं खरंच कौतुक करावं असं वाटतंय, कारण अपंगाच्या विशेष शिक्षणाबद्दल आपल्याकडे म्हणावी तेवढी जागरूकता अजून नाही आहे. आणि ह्या जागरूकतेचं त्यांनी म्हणजे एक पण उचलल्यासारखं काम केलं आहे. आणि ह्याच्या आधी त्यांचे पुष्कळ आरोग्याची कॅप्सूल हा कार्यक्रम डॉक्टरांवर आधारित होता. आता त्याची एक क्रमशः आवृत्ती म्हणून हा कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. तर खरोखर ग्रंथालयाचं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी. आता आपण आपला हा आजचा कार्यक्रम आहे तो आपण 3 टप्प्यात करूया. पहिला टप्प्यात तुमच्या स्वतःविषयी, दुसरा टप्पा शिक्षकांविषयी, संस्था शिक्षक, आणि तिसऱ्या टप्प्यात ह्या कार्यक्रमाचं म्हणजे ज्याच्यावर आधारित आहे ती कर्णबधिरता, त्या व्यक्ती, मुलं, त्याच्याबद्दल पुनर्वसन. आपण ह्या कार्यक्रमात पुनर्वसनावर जास्ती भर देऊ. आता पहिल्यांदा तुम्हाला एक प्रश्न विचारते की एवढं दैदिप्यमान तुम्ही यश मिळवलंय, त्या क्षेत्रात तुम्ही कशा काय आलाय? सगळ्यांना तुमचा आयुष्याचा प्रवास ऐकायला नक्की आवडेल. थँक्यू सुधाताई. फारसा काही माझा प्रवास म्हणजे संघर्षमय आणि जसं आपण म्हणतो ना, दिव्याखाली अभ्यास करून पुढे आलेली व्यक्ती असं काही नाही आहे. खूप सुरक्षित वातावरण होतं. सुशिक्षित मध्यमवर्गीय घरात जन्म झाल्यामुळे शिक्षणाला खूप महत्त्व होतं कुटुंबामध्ये. वडील IAS ऑफिसर होते, आई शिक्षिका होते. त्याच्यामुळे शिकत राहणं आणि मुख्य म्हणजे पालकांकडनं सतत हे सांगितलं गेलं की काहीतरी वेगळं करायचं आहे. तर मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा मी म्हटलं मला शिक्षक व्हायचं आहे, तेव्हा आधी सर्वांना वाटलं हे फारच नेहमीचं आहे. लहान मुलांना किंवा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण शिक्षक व्हावं. पण मग नंतर थोडंसं आजूबाजूचा अभ्यास केल्यानंतर माझ्या वडिलांनी मला मार्गदर्शन केलं की शिक्षकच व्हायचं असेल तर विशेष शिक्षक हो. आणि मग तेव्हा ही संकल्पना, आता मी 35 वर्षापूर्वीचं सांगते, तेव्हा ही काही संकल्पना खूप रूढ नव्हती. मग फाइंड आउट केलं, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो जिथे शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम चालतात विशेष शिक्षणातले, तिथे जाऊन आले. मग त्यांच्या लेखी परीक्षा देणं, त्या काळी आता जसं महाराष्ट्र शासन CET घेतं चाचणी, तसं नव्हतं. वेगवेगळे महाविद्यालय आपापल्या परीक्षा घ्यायच्या. त्या विविध परीक्षांमध्ये जाऊन शेवटी मग मी ठरवलं की अनेक अपंगत्वाचे वेगवेगळे BEd असतात. सो कर्णबधिरांच्या BEdमध्ये मला रुची आहे असं मला जाणवलं. आणि मग 1987 साली मी BEdला प्रवेश घेतला. प्रवेश घेतला तेव्हा माहिती नव्हतं की किती आवडेल, काय आवडेल, कसं हा करिअरचा मार्ग कसा कितपत योग्य ठरेल. पण खरंच हे वेगळं करिअर आहे आणि त्या काळात ह्याला अत्यंत चांगली संधी उपलब्ध होती. त्याच्यामुळे भराभर त्याच्यामधनं मग सरकारी नोकरी मिळणं, मग तिथे विशेष संशोधन करणं किंवा तिकडे लेक्चरर होणं, असं टप्प्याटप्प्याने होत गेलं. आणि मधल्या काळात अर्थातच लग्न, मूल हे टप्पेसुद्धा पुढे जात होते. तर सासरकडून सुद्धा भरपूर प्रोत्साहन होतं. जसं वडिलांचं होतं तसंच सासऱ्यांचं होतं, शिकत राहा. तर जेव्हा मी BEd केलं तेव्हा आपल्या देशामध्ये MAd विशेष शिक्षण हे नव्हतं, जे आता आपल्याला बघायला मिळतं. तर पण BEdलाच फक्त शिक्षण थांबून चालणार नाही. मग MA लिंग्विस्टिक्स केलं, मग PhD केलं. बाय देन मग आपल्या देशामध्ये MAd विशेष शिक्षण सुरू झालं. मग परत माझ्या सासू सासऱ्यांनी आग्रह केला की अरे हे तुझ्या विषयातली ही पदवी महत्त्वाची आहे, मग ती तुझी राहून जायला नको. मग ते करून मग PhD, मग पोस्ट PhD. म्हणजे अकॅडमिक्समध्ये तुम्ही एकदा असलं की हे सगळं ओघानेच येतं. म्हणजे ओळख करून देताना तुम्ही सांगितलं की तिने PhD याला मार्गदर्शन केलं आहे किंवा जर्नल्समध्ये लेख प्रसिद्ध झाले आहेत, तर मला असं वाटतं फारसं काही विशेष नाही आहे. कारण एकदा तुम्ही महाविद्यालय विद्यापीठाच्या शिक्षणाच्या करिअरमध्ये गेलात की हे सगळं ओघानेच येतं. क्या बात आहे. पण छान वाटतं ऐकायला. आता फक्त पुढे जायच्या आधी मी एक विचारते की तुमचं ग्रॅज्युएशन हे सायकोलॉजी विषयात होतं? नाही, माझं इतिहास या विषयात होतं. इतिहास हा माझा तेव्हा आवडता विषय होता आणि इतिहासामध्ये MA करायचं का BEd करायचं असं तेव्हा चर्चा होती. पण अर्थातच आता मला आनंद होतोय की मी BEd विशेष शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. कारण पुढे मग जे अनुभव आले आणि जे समृद्ध करणारे मार्ग मी चोखाळले त्याचा मला खूप आनंद आहे. पण कठीण नाही गेलं तुम्हाला? कारण स्पेशल BEdमध्ये विषय फार वेगळे असतील. हो, पण बरं झालं हा विषय सुद्धा ते तुम्ही काढलात. कठीण खरंच काही नाही आहे ह्याच्यामध्ये.
आपण विशेष शिक्षणामध्ये विविध प्रकारच्या अपंगांना समजून घेतो. त्यांच्या गरजा काय आहेत, शैक्षणिक गरजा अर्थातच काय आहेत, त्या कशा शिक्षण व्यवस्थेमध्ये भागवल्या जाव्या आणि त्यासाठी शासनाने, समाजाने, शिक्षकांनी सर्वांनी काय भूमिका पार पाडावी, हे सगळं इथे शिक्षण दिलं जातं. सो अवघड असं काही नाही आहे, जटिल असं अजिबात काही नाही आहे. पण अर्थातच संयम खूप हवा, पेशन्स हवा आणि थोडंसं मी नेहमी म्हणते तसं सहभावना, एम्पथी ज्याला म्हटलं जातं, की दुसऱ्याच्या समस्या काय आहेत ते समजून घेण्याची थोडी वृत्ती हवी. तर ही आधीपासून होती का नंतर विकसित झाली मला माहिती नाही, पण ते एक महत्त्वाचा पैलू आहे या करिअरमध्ये. मी आत्ता त्याच्याचकडे वळणार होते, कारण मगाशी तुमची ओळख करून देताना अश्विनी म्हणाली की बुद्धी, प्रामाण्यवाद आणि सहवेदना आणि सहयोग ही त्रिसूत्री तुम्ही फार पाळता. तर ते थोडं सांगू शकता? म्हणजे पाळण्याचा प्रयत्न करते असं मी म्हणेन. तुम्हाला माहीतच असेल की मूल्याधारित शिक्षण हे कुठच्याही BEd कॉलेजेसमध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो आणि आपण एरवी खूप मूल्य आणि मूल्य पाळणं आणि मूल्यांबद्दल शिकवणं ह्याविषयी खूप बोलतो, पण तितकं ते विजिबली आपल्याला समाजात दिसत नाही. सो आमच्या BEd कॉलेजमध्ये माझा आग्रह असतो की निदान सर्वांनी आपलं स्वतःचं मूल्य काय ते ओळखावं आणि आपलं आचार, विचार, आहार, विहार सर्व त्या मूल्याला अनुषंगाने वळवावे. सो असा प्रयत्न आम्ही करतो आणि आमच्या विद्यार्थ्यांनाही सांगतो. तर मग अर्थातच विद्यार्थ्यांना सांगण्यापूर्वी स्वतःही करून बघायला हवं. म्हणून मग अनेक मूल्य आहेत आणि परत आता हा खूप खोलात जाणारा विषय आहे की नैतिकता आणि मूल्य ह्यांचं काय संबंध, मॉरल्स, एथिक्स, व्हॅल्यूज वगैरे. पण त्या खोलात न शिरता मला असं वाटतं प्रत्येक माणसाने, निदान सुशिक्षित भरल्या पोटाच्या माणसाने काहीतरी मूल्य आपली म्हणून जोपासावी आणि आपलं पूर्ण करिअर, पर्सनल लाईफ सगळं ते अलाइंड असावं त्या मूल्यांना. तर त्या अर्थाने मग कोलॅबोरेशन, सहयोग हे मूल्य मी निवडलं सर्वात पहिल्यांदी. आणि त्याचं एक कारण असं होतं की मला जाणवतं की आपल्या अंगामध्ये ना स्पर्धा खूप भिनली आहे. खरं, अगदी खरं. कारण नसताना आपल्यामध्ये स्पर्धा असते. लहानपणापासूनच ती कशी येते मुलांमध्ये माहिती नाही, पण अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत कुठेतरी खोल आपल्याला स्पर्धेविषयी आकर्षण असतं म्हणा किंवा त्यात आपण लोटले जातो. सो त्याच्याबरोबर विरुद्धार्थी मूल्य आहे सहयोग, कोलॅबोरेशन. सो कोलॅबोरेशन अगेन्स्ट कॉम्पिटिशन आम्ही म्हणतो कॉलेजमध्ये. तर मग मी असं ठरवलं की प्रत्येक निर्णय आपला, प्रत्येक बोलणं, प्रत्येक स्टेप महत्त्वाचं जे काय आपण ठरवतो ते सर्व ह्या मूल्याच्या आधारित असावं. आणि मग अर्थात दुसरं बुद्धिप्रामाण्यवाद, ज्याला आपण रॅशनलिझम म्हणूया. सो आपल्या भावना आणि बुद्धिप्रामाण्य अशा दोन जर आपण मार्ग पाहिले तर खूप भावनात्मक गोंधळ आपल्याला दिसून येतो आणि बरेच माणसं आपला निर्णय, आपलं बोलणं, आपले दिशा ठरवताना भावनांना जास्त महत्त्व देतात. सो कुठेतरी मला असं वाटतं दोघांचं संतुलन हवं आणि सध्याचं भावनांना जास्त महत्त्व देत आहेत तर बुद्धिप्रामाण्यवादाबद्दल जास्त जोरात बोलणं आवश्यक आहे. तर असे म्हणजे मूल्य आमच्याकडे शिक्षण प्रशिक्षण क्षेत्रामध्ये सर्वच जण आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतो. सहवेदना हे काय असतं? सहवेदना ज्याला आपण इंग्रजीमध्ये एम्पथी म्हणतो, त्याचा थोडक्यात अर्थ म्हणजे आपण म्हणतो ना, दुसऱ्यांच्या जोड्यात शिरून त्या व्यक्तीला काय वाटतं आहे ते आपण समजून घ्यायचं. कारण भावना ज्या माझ्या आहेत, मला जर कशाविषयी मत्सर वाटला तर सुद्धाताई तुम्हालाही वाटू शकतो, राईट. सो ज्या भावना माझ्या असतात, स्पर्धेच्या, मत्सर, चांगल्या, सकारात्मक, नकारात्मक, त्याच साधारण प्रिडॉमिनंटली सगळ्यांमध्ये असतात. तेव्हा ह्या परिस्थितीमध्ये मला काय वाटलं हेच आपल्याला चांगलं समजतं. तसंच मग ह्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला काय वाटलं असू शकतं ह्याचं भान ठेवायचं म्हणजे सहवेदना. अगदी बरोबर. आणि आपल्या विशेष शिक्षणात या सहवेदनेला फार महत्त्व आहे. कारण ते म्हणतात इंग्रजीमध्ये असं म्हणतात की दे डोंट नीड युअर सिम्पथी, दे नीड युअर एम्पथी. करेक्ट. त्याला सहानुभूतीची गरज नाही, त्याला सहवेदनेची आवश्यकता आहे. आणि इथे एक पटकन मुद्दा क्लिअर करते की अपंग व्यवस्थापन हा विषय सगळ्याच देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा सुरुवातीला ना चॅरिटी या चष्म्याने बघितला गेला. बिचारे अपंग, त्यांना मदत केली पाहिजे. सो अशा अर्थाने बघितल्यामुळे आपण खूप गडबड केली, अनेक दशकं और शतकं म्हणता येईल. आणि आत्ता कुठे आपल्याला कळायला लागलं की अपंगांना मदत करणं, कारण ते बिचारे आहेत आणि तुम्ही मदत नाही केली तर त्यांचा उद्धार कसा होणार, ही भावना न ठेवता ते पण व्यक्ती आहेत, त्यांचेही हक्क आहेत आणि हक्क आधारित समाज जर आपल्याला हवा असेल
तर मग समाजातील सर्व घटकांचा विकास व्हायला हवा आणि तसाच तो अपंग जनांचाही व्हायला हवा. सो आपल्याला जे करायचं आहे ते राईट बेस्ड अँगलने करायचं आहे. मदत म्हणून, चॅरिटी म्हणून, दयाबुद्धी म्हणून करायचं नाही. कारण कुठेतरी असं होतं जेव्हा तुम्ही दयाबुद्धी म्हणून काही करता ना तेव्हा दर्जा नेहमीच कॉम्प्रोमाइज असतो. कारण मग मी करतोय हेच खूप आहे, अरे दुसऱ्या कोणी शाळा काढलीच नाही, मी कर्णबधिरांची शाळा काढली हेच खूप आहे, मग तिकडे शिक्षण नीट नाही झालं तरी चालेल, असा दृष्टिकोन असू शकतो. असतो असं नाही, असू शकतो. म्हणून मग आपण हक्कांकडे लक्ष द्यायचं आहे. छान, मस्त, छान, बरं वाटलं असं हे सगळं ऐकून. आता मला एक सांगा की तुम्ही प्राचार्य आहात हर्षू अडवाणी कॉलेज ऑफ विशेष शिक्षणाचं. त्या शिक्षण संस्थेबद्दल थोडं सांगू शकाल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली आता नुकताच 12वीचा पण निकाल लागला आहे, 10वीचा लागतोच आहे आणि पदवीचा पण लागतोय. तर ह्या सगळ्या तरुण विद्यार्थ्यांना एक काय म्हणतात तसं नवीन काहीतरी करिअर त्या दृष्टीनं पण पुन्हा सांगा जरा. अगदी अगदी. सो हर्षू अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालय हे चेंबूर कॉलनी युवक मंडळ नावाची एक संस्था आहे जी हर्षू अडवाणींनी स्थापन केली. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की हर्षू अडवाणी हे आपल्या राज्याचे 2 टेन्युअर वित्तमंत्री होते आणि अत्यंत स्वच्छ कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सो त्यांनी अपंगांसाठी शाळा सुरू केली सुरुवातीला आणि मग ते शाळेमध्ये दर्जा मेंटेन करण्यासाठी किंवा शाळेमध्ये चांगले शिक्षक हवे म्हणून त्यांना जाणवलं की आपल्याकडे शिक्षण प्रशिक्षण केंद्रही हवं, कारण तरच आपल्याला चांगले विशेष शिक्षक मिळतील आणि आपण शाळेचा दर्जा राखू शकतो. म्हणून 1997 साली त्यांच्या प्रयत्नाने हर्षू अडवाणी महाविद्यालय सुरू झालं. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आपल्याकडे BEd अध्ययन अक्षमता म्हणजे ज्याला लर्निंग डिसेबिलिटी म्हणतो ते आणि BEd विशेष शिक्षण कर्णबधिर असे 2 उपक्रम राबवले जातात. हे लॉंग टर्म ट्रेनिंग प्रोग्रॅम आहेत. रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया भारतीय पुनर्वास परिषद यांच्या मान्यतेने हे कार्यक्रम चालवले जातात. प्रत्येक महाविद्यालयाला आपल्या देशातल्या NAAC मूल्यमापन करून घेणं आवश्यक असतं. सो विशेष शिक्षणातील जे महाविद्यालय आहेत त्यांना काही वर्षापूर्वी हे कंपल्सरी अनिवार्य नव्हतं, पण त्या काळात सुद्धा हर्षू अडवाणी महाविद्यालयाने ती स्टेप घेतली आणि NAAC मूल्यमापन केलं. सो म्हणून जे म्हटलं की NAAC मूल्यमापन करून घेणारं विशेष शिक्षणातील आपलं पहिलं महाविद्यालय आहे. आणि आता काही महाविद्यालयांनी सुरू केलं आहे, हळूहळू ते शासनाने आणि UGCने कंपल्सरी पण केलं आहे, पण हे विशेष आहे. दुसरं म्हणजे अध्ययन अक्षमता ही जी विकलांगता आहे ती आपल्या कायद्याद्वारे आधी आपल्या देशामध्ये मान्य नव्हती. एक अपंगाचा प्रकार म्हणून बेंचमार्क डिसेबिलिटी आपण ज्याला म्हणू ती मान्य नव्हती. 2016 नंतर त्याला मान्यता मिळाली आणि पूर्वी जे आपला कायदा 7 अपंगत्वांबद्दल होता तो आता 21 अपंगत्वाबद्दल झाला आहे आणि त्याच्यामध्ये अध्ययन अक्षमता हा एक अपंगत्व आहे. मग त्यानंतर भारतीय पुनर्वास परिषदेने पाठ्यक्रम विकसित केला आणि मग एनकरेज केलं की BEd लर्निंग डिसेबिलिटी हे पण सुरू करावं. सो महाराष्ट्रामध्ये फक्त 2 विद्यापीठं आहेत आणि मुंबई विद्यापीठात फक्त एकच कॉलेज आहे आमचं ज्यांच्यातर्फे BEd लर्निंग डिसेबिलिटी हा पाठ्यक्रम चालवला जातो. आणि लर्निंग डिसेबिलिटीबद्दल हा आजचा विषय नाही, पण थोडक्यात सांगते की हाय इन्सिडन्स डिसेबिलिटी म्हणजे सर्वात जास्त प्रमाण असलेली हे अपंगत्व आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातले विशेष शिक्षक आणि त्या क्षेत्रातले पाठ्यक्रम ह्याची खूप नितांत गरज आपल्या देशाला आहे. वा, तुमचं संस्था फारच अगदी बहुरंगी अशी छान आहे. हो, म्हणजे इट्स अ व्हेरी स्मॉल सेटअप, छोटासा सेटअप आहे, पण कर्णबधिरांची शाळा पण आहे आणि योग केंद्र आहे आणि तसंच आमचं कॉलेज आहे. आमच्या कॉलेजमध्ये जसं हे BEd स्पेशल एज्युकेशनचे 2 उपक्रम राबवले जातात तसंच विविध संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात. त्यानंतर आमचा फोकस आहे की पालक वर्गांना प्रशिक्षण देणं आणि मुख्य प्रवाहातील शिक्षकांना प्रशिक्षण देणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण पुढे बोलणारच असू, पण आपण सर्वसमावेशित शिक्षण अंगीकारलं आहे आपल्या देशाने, ते एक आपली पॉलिसी म्हणून निवडलं आहे. अशा वेळी त्याचा अर्थ थोडक्यात असा असू शकतो की अपंग विद्यार्थ्यांचं शिक्षण मुख्य प्रवाहाच्या शाळेत व्हायला हवं. मग या मुख्य प्रवाहाच्या शाळा तयार आहेत का त्यांना सामावून घ्यायला? सो त्यांच्या शिक्षकांचं प्रशिक्षण करणं हा आमचा एक खूप मोठा कामाचा भाग आहे आणि त्या संदर्भातच आम्ही अनेक शैक्षणिक साहित्य निर्माण केलं आहे. उदाहरणार्थ हे शाळा पडताळणी साधन आहे, स्कूल स्क्रीनिंग टूल ज्याला आपण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये 7 प्रकारच्या अपंगत्वांना कसं ओळखायचं वर्गामध्ये
परत डायग्नोस नाही करायचं, लेबल नाही लावायचं, फक्त शंका निर्माण झाली पाहिजे की ओके ह्या मुलाला, अदरवाईज ज्या मुलाला आळशी, एकांगी, हेकेखोर किंवा दुर्लक्ष करणारा असा विद्यार्थी म्हटलं जातं, त्याच्या मागे काय कारण असू शकतं ह्याचा शोध घेण्यासाठी हे पडताळणी साधन आम्ही बनवलंय. अनुमान त्याचं नाव आहे. आणि जसं मी म्हटलं तसं मुख्य प्रवाहातील शिक्षकांसाठी असे आम्ही लिफलेट बनवले आहेत, ज्याच्यामध्ये एक अपंगत्वाचं एक मुलाची कथा घेऊन वर्गामध्ये आपण अनुकूलन काय करायचं, अपंग मूल असेल तर ते कसं ओळखायचं, आणि ओळखल्यानंतर शिक्षकांनी कसं त्याला निदान करण्यासाठी योग्य व्यक्तीकडे पाठवायचं, ह्या सगळ्याची माहिती सोप्या भाषेत हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. याचं नाव अनुमान आहे. आणि हे जे सेट आहे त्याचं नाव रेनबो आहे, इंद्रधनुष्य, कारण 7 प्रकारच्या अपंगत्वाची माहिती त्याच्यात दिली आहे. तसंच आमच्याकडे ध्वनी किट नावाचं कर्णबधीर मुलांच्या पालकांसाठी, कर्णबधिरी काय किंवा सुद्धा ते कुठच्याही प्रकारच्या अपंगत्वाला ना अर्ली आयडेंटिफिकेशन म्हणजे त्वरित निदान, शीघ्र निदान हे अत्यंत आवश्यक असतं. जितकं लवकर कळेल की मुलामध्ये काही अपंगत्व आहे तितकं चांगलं त्याचं शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, त्याला काही हिअरिंग एड्स देणं वगैरे करता येतं. सो पण अनेक वेळा पालकांना माहीतच नसतं की डायग्नोसिस झाल्यानंतर पुढे काय करायचं. सो हे जे पुस्तक आहे ते चेन्नईमध्ये एक खूप प्रसिद्ध ध्वनी करिक्युलम म्हणून इंग्रजी आणि तमिळमध्ये उपलब्ध आहे. त्याचा स्वैर अनुवाद मराठीमध्ये आम्ही केला आहे. आणि हा खास लहान मुलं, 6 वर्षाखालील जी मुलं आहेत ज्यांचं प्रशिक्षण द्यायचं म्हणजे काय करायचं हा प्रश्न पालकांपुढे पडलेला असतो, त्यांच्यासाठी आम्ही हे पुस्तक निर्माण केलं आहे. खूपच छान. तर अशा प्रकारचं म्हणजे प्रशिक्षण देणं, शैक्षणिक साहित्य बनवणं, संशोधन प्रकल्प राबवणं, आणि अर्थातच जे इतर महाविद्यालयात असतं की सभा घेणं, कॉन्फरन्सेस, वर्कशॉप, असं साधारण आहे. एकदम छान. खूप छान वाटतंय ऐकायला की हे सगळं आपल्या मुंबईमध्ये असं आहे. आणि आता पुढचा प्रश्न आहे की आता ही नवीन जी पिढी आहे, तरुण पिढी, तर त्यांना सध्या सगळीकडे आपल्याला एक आरडाओरडा ऐकू येतोय की त्यांना नोकऱ्या नाही आहेत. आता ह्या सगळ्या लोकांनी समजा BEd स्पेशल एज्युकेशन आपण त्यांना सांगितलं की तुम्ही हे करिअर म्हणून घ्या, हे कितपत व्यवहार्य आहे, म्हणजे व्हायबिलिटी किती ह्याला, की ह्याच्यामध्ये त्यांना आपण कसं सांगू शकतो की हा पण एक असा वेगळा कोर्स आहे ह्याच्यामध्ये, कारण हल्ली सगळ्यांना झटपट पैसे पाहिजे असतात, तर मग हे कसं काय. पण आधी म्हटल्यासारखं मी अर्थातच सगळ्या तरुणांना सांगणार आहे की विशेष शिक्षण हा करिअरचा मार्ग तुम्ही निवडू शकता. पण कुठेही मी असं म्हणणार नाही पैसा महत्त्वाचा नाही आहे, करिअरचं काय आहे, तुम्ही अपंगांना मदत करा तुम्हाला समाधान मिळेल. नाही, हे एक करिअर आहे. इथे भरपूर पैसाही आहे, करिअरच्या संधी आहेत, उच्च शिक्षणाच्या संधी आहेत, आणि प्लस समाधान आहे, काहीतरी केल्याचा आनंद आहे. सो कुठेही म्हणजे आम्ही जेव्हा या विषयावर बोलतो किंवा परिपत्रकं बनवतो तेव्हा असं नाही सांगण्याचा प्रयत्न करत, कारण मला काय वाटतं मग तरुण जरा बिचकतो की हां इथे सगळं म्हणजे व्हॉलेंटिअरिंग करायचं आहे. अनेक वेळा तरुण सांगतात सुद्धा की मी होणार डॉक्टर, इंजिनियर, पण व्हॉलेंटिअरिंग तुमच्याकडे करीन बिचाऱ्या अपंगांसाठी. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो नाही, बिचाऱ्या अपंगांसाठी व्हॉलेंटिअरिंग करणारे खूप जण आहेत. करिअर जर तुम्हाला करायचं असेल तर जे समाधान, जे एक फुलफिलमेंट, पुढे जाण्याचं, आणि अर्थातच चांगली सॅलरी आणि पे पॅकेज मिळण्याचे सुद्धा एक क्षेत्र आहे. सो हे फार महत्त्वाचं आहे. अनेक वेळा मी हेही सांगते, जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं की मी शिक्षक होणार होते, ती विशेष शिक्षक काय कशामुळे झाले, तर साधा मार्ग आहे. ते मला म्हणाले सगळ्यांसारखं शिक्षक काय होते, काहीतरी वेगळं व्हायचंय तर विशेष शिक्षक हो. सो हटके काहीतरी ज्यांना करिअर करायचं आहे, म्हणजे मी हे उदाहरण बऱ्याच जणांना देते की जेव्हा मी बसमध्ये असते, लोकल ट्रेनमध्ये असते, तेव्हा तुम्ही काय करता म्हटल्यावर मी जेव्हा सांगते की अपंग पुनर्वसन क्षेत्रामध्ये विशेष शिक्षक आहे, लागलीच त्याच्या पाठोपाठ 10 प्रश्न येतात, उत्सुकता येते, एक त्यांच्या डोळ्यामध्ये एक सन्मान दिसून येतो. सो हे सगळं ज्यांना हवं आहे, ह्या सगळ्यांना जे महत्त्व देता आहेत ते नक्कीच या करिअरकडे वळू शकतील. आणि आता नशिबाने काय झालं आहे की भारताने आणि पूर्ण जगानेच सर्वसमावेशित शिक्षणाची धोरणं आपण घेतली आहे. त्यामुळे काय होतं आहे की जॉब मार्केट ज्याला आपण म्हणू, सकारात्मक रीतीने मी सांगते आहे, ते खूप खुलं झालं आहे विशेष शिक्षकांसाठी. पूर्वी असं होतं की विशेष शिक्षक कुठे नोकरी करणार, तर विशेष शाळेमध्ये, ॲट द मोस्ट हॉस्पिटलच्या त्या सेक्शनमध्ये जिथे अपंग पुनर्वसन चालतं. पण आज असं नाही आहे.
आपल्याला इथे स्लाईड्सही दाखवता येतील की जवळजवळ 20 ते 22 क्षेत्र ह्या विशेष शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत. आणि त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्य प्रवाहातील शाळा, ज्याला आपण जनरली नॉर्मल स्कूल म्हटलं जातं, जो फारसा योग्य शब्द नाही आहे, कारण अपंग मुलं सुद्धा नॉर्मलच असतात, ती काही ॲबनॉर्मल किंवा सबनॉर्मल नसतात. अगदी बरोबर. तेव्हा अव्यंग, बरोबर मराठी शब्द जो आपण वापरला तर, सो अव्यंग मुलांच्या ज्या शाळा आहेत, म्हणजे ज्या शाळांमध्ये आपण शिकलो, त्या शाळांमध्ये 2 तरी प्रत्येक शाळेमध्ये विशेष शिक्षक असणं आता अनिवार्य झालंय. म्हणजे दिल्ली हायकोर्टाचं जजमेंट आहे, महाराष्ट्र शासनाचं सुद्धा GR आहे. म्हणजे मी जे म्हणते की जॉब मार्केट उघडतं आहे, ते आता असं नाही राहिलं की विशेष शाळा असून किती असणार. मुंबईत समजा 30 शाळा आहेत, सो आता मी BEd झाल्यानंतर त्या 30 शाळांपैकी एकामध्ये मला नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे. हो, पण आता सिलेबस पाठ्यक्रमच असा आहे की तो तुम्हाला म्हणत नाही की फक्त विशेष शाळांमध्ये नोकरी करा. आता संशोधन केंद्र आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहे, रेमिडियल कोचिंग हा पण एक खूप मोठा उघडा झाला आहे करिअरसाठी. कारण आता आपल्याला हळूहळू जाणवायला लागलं आहे की ज्यांना आपण नॉर्मल मुलं म्हणतो असं कोणी नसतं. बऱ्याच मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या समस्या, विकासात्मक समस्या, वर्तणुकीतल्या समस्या अशा ह्या मुलांमध्ये असतात. अशा वेळी एक सरधोपट 60 मुलांना एका वर्गामध्ये बसवलंय आणि 13वा धडा शिकूया असं म्हणून वाचन केलं आहे, या पद्धतीने मुलं नाही शिकू शकणार. आता जास्तीत जास्त आपल्याला समजायला लागलं आहे की प्रत्येक मुलाच्या गरजा वेगळ्या असतात, छोट्या छोट्या गटांच्या गरजा वेगळ्या असतात. अशा वेळी ह्या सर्व व्यवस्थापनामध्ये विशेष शिक्षकाचा खूप मोठा रोल असतो, खूप मोठी भूमिका असते. आणि त्यामुळे नोकरीच्या संधी अनेक प्रकारे वाढत चालले आहेत. एक उदाहरण देते. आमच्याकडे आम्ही कॅम्पस रिक्रुटमेंट करतो, म्हणजे जसं इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेसमध्ये वगैरे केलं जातं तसं आम्ही करतो. आणि गेले 5 वर्ष करतोय. 5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये इतकी डिमांड वाढत गेली. ह्या वर्षी आमच्या 4थ्या सेमिस्टरमध्ये, म्हणजे परीक्षा अजून लागली पण नाहीये, पण त्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. वा. कारण आता दोन्ही, म्हणजे शासनाकडनं पण पुश आहे की ठेवलंच पाहिजे, अपॉइंट केलंच पाहिजे, पण पालकांकडनं सुद्धा एक रेटा आहे की सर्व मुलांचं व्यवस्थापन शाळांमध्ये व्हायला हवं. पूर्वीची जी पॉलिसी होती की मूल कर्णबधिर आहे का, मग त्याला कर्णबधिरांच्या शाळेत पाठवा, मूल इंटेलेक्च्युअल डिसेबल्ड आहे का, मग त्याला त्या शाळेत पाठवा, अंध असेल तर त्या शाळेत पाठवा. आता जगभर हे धोरण नाही आहे, सर्वसमावेशक शिक्षणाचं धोरण आहे. अशा वेळी अर्थातच शिक्षकांना आणि शाळांना आपला दर्जा जर ठेवायचा असेल तर त्यांना विशेष शिक्षकांची गरज लागतेच. आणि हे अवेअरनेस अर्थातच मी असं अजूनही म्हणेन की शहरामध्ये जास्त आहे आणि मध्यमवर्गीय शाळांमध्ये किंवा एलिट स्कूलमध्ये जास्त आहे, पण शासन ह्या बाबतीत कटिबद्ध आहे. सर्व शिक्षा अभियान वगैरे अनेक मोहिमातून आपण विशेष बालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना मुख्य प्रवाहाच्या शाळेत आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आपल्याला शाळांना सुद्धा तयार करावं लागतंय. सो ते सुद्धा आमच्या कॉलेजमधनं थोडंफार केलं जातं. हे ऐकून छान वाटतंय. आणि मला अगदी खात्री आहे की ह्या आपला कार्यक्रम पाहणारे जे आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जी लोक बघताय, तर त्यांना असं कुठेतरी अशी एक संधी आहे आता लक्षात आलं असेल. फक्त आता एक शेवटचा प्रश्न ह्या टप्प्यातला, की हे सगळं मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना कसं हो जमेल? नाही, खरं तर मराठी माध्यमाचा काही बाऊ करण्याचा अर्थ नाही. म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरणही सांगू शकते. बालमोहन विद्या मंदिरची विद्यार्थी आहे मी, मराठी माध्यमातूनच शिकलेली आहे. पुढे मग ते इंग्रजी माध्यमात शिकणं आणि संशोधन करणं सगळं ओघाने येतं, नाही असं नाही. उलटं मी म्हणेन की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा, कारण आमच्याकडे मराठी माध्यम पण आहे, इंग्रजी माध्यम पण आहे, मराठी माध्यम पण आहे. आणि अर्थातच ज्यांना हिंदी येतं त्यांच्यासाठी सुद्धा फॅसिलिटीज आमच्या विद्यापीठात आहेत. म्हणजे मुंबई विद्यापीठानेच या सगळ्या सोयी करून दिलेल्या आहेत, तेही आहे. पण त्यापुढे जाऊन ना मी माध्यमापेक्षा असं म्हणेन की शहराबाहेर जी मुलं आहेत, ज्याला आपण म्हणतो B सिटीज, C सिटीज, जिथे अपंग पुनर्वसनाचं कार्य अजून जोमाने सुरू झालं नाही आहे, तिकडे ते होण्याची गरजही आहे, पण तिकडे करिअरच्या संधीसुद्धा जास्त आहेत. तेव्हा मुंबई, पुणे ह्या शहरांच्या बाहेरचे जे विद्यार्थी आहेत, जे BA, BCom, BSc कुठच्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन चालतं, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाची CET प्रवेश चाचणी द्यायची असते आणि मग महाविद्यालयात प्रवेश होतो.
सो जी बीएड जनरल बीएड ज्याला म्हटलं जातं, Correct. म्हणजे अपंग नसलेल्या मुलांसाठी जे बीएड आहे त्यांच्याबरोबरच विशेष शिक्षणाच्या बीएडची पण कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाते. सो त्याला त्याच्यात भाग घेणं, ते उत्तीर्ण होणं आणि त्यानंतर विशेष शिक्षणासाठी आमच्या किंवा इतर कुठच्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं, हे मला असं वाटतं मुंबई पुण्या बाहेरच्या विद्यार्थ्यांनी अधिक केलं पाहिजे. कारण त्यांना स्कोप पण आहे, तिकडे अजून सुरू नाही झालं आहे. जसं मी म्हटलं तसं समाजातून, पालकांकडून आणि शासनाकडून रेटा आहे की या मुलांचं व्यवस्थापन झालं पाहिजे. आणि अपंग मुलं तर सर्व भागात आहेत, अगदी. काही कारणच नाही असं विचार करण्याचं की ते फक्त शहरात आहेत. सो अशी जी सगळी बालकं आहेत त्यांच्याकडे आपल्याला करिअर संधी म्हणूनही बघता येईल सकारात्मक पद्धतीने. आणि म्हणून मी असं म्हणजे सगळ्यांना विनंती करीन की जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, BA BCom BSc, शेवटची परीक्षा अजून झाली नसेल तरी सुद्धा तुम्ही या करिअरचा विचार करू शकता. आमच्या महाविद्यालयाचा फोन नंबर सुद्धा आम्ही शेअर करणार आहोत. Are you a graduate and worried and confused and stressed and you don't like aimless rat race, right? What next is the question. It is time to choose career option. Come, a wonderful, challenging and fulfilling career option awaits you. Be it in special education at Chembur Colony Yuvak Mandal's Hashu Advani College of Special Education. It is aided by Government of Maharashtra, affiliated to Mumbai University, recognized by the Rehabilitation Council of India. 2F and 12B categorized by UGC, accredited by NAC. Scholarship by Department of Social Welfare. HACSE offers 2 programs for you to choose from: B.Ed Hearing Impairment and B.Ed Learning Disability. Admissions takes place through Mahapravesh, Maharashtra Common Entrance Test. HACSE provides free support for CET and online applications. Come, there is a teacher within you. Unwind that teacher. Children with disability deserve you. Inclusive world deserves you. HACSE is waiting to usher you to a better tomorrow, a meaningful future. Contact us to know more. Do spread the word. आमच्या किंवा इतर कुठच्याही विशेष शिक्षणाच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला तर पुढे तुमच्या करिअरचा मार्ग मला असं वाटतं आर्थिकदृष्ट्या आणि समाधान या दोन्ही निकषांवर आधारलेला असा निर्णय तो असू शकेल. वा, खूप छान, खूपच छान माहिती आहे ही. आणि एकदमच मला सकारात्मकता फार वाढली असं वाटतंय. आता आपण वळूया आपल्या या कर्णबधीर मुलांकडे. आता हे आपण पहिल्यांदा सुरुवातीला एक बाळबोध प्रश्न. आता आपण जेव्हा म्हणतो कर्णबधिरता तेव्हा आपण मुकीबहिरी मुलं असं सहजपणे म्हणतो. तर खरंच ही प्रत्येक बधीर कर्णबधीर मुले मूक असतंच का हो? थँक्यू व्हेरी मच हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण आपल्याला जितकं ते मूकबधीर अंगवळणी पडलेलं आहे ना, जे साफ चुकीचा शब्द आहे. डेफ म्यूट म्हटलं जातं, डेफ अँड डम म्हटलं जातं, मूकबधीर म्हटलं जातं. ही अत्यंत चुकीचा शब्द आहे. आणि अनेक कर्णबधीर ॲडल्ट्स आता ह्याचा विरोध करत आहेत. संस्था आपली आपली नावं बदलत आहेत. सो काय आहे माहिती आहे का, अनेक काळ अजूनही अनेक वेळा आपल्याला जेव्हा कर्णबधीर व्यक्ती बोलते भेटते तेव्हा तिला इतर अव्यंग माणसांसारखं बोलता येत नाही. त्यामुळे पटकन असं आपल्याला वाटतं की हा मूकबधीर हा शब्द योग्य आहे. पण जेव्हा आपण नीट खोलात जाऊन विचार करतो तेव्हा त्यांच्या वाचेच्या कुठच्याच अंगामध्ये काहीही दोष नसतो. त्यामुळे त्यांना टेक्निकली आपण मूक म्हणू शकत नाही. मग आता पुढचा प्रश्न, मग आजूबाजू असलेले कर्णबधीर मुलं बोलू का नाही शकत आहे? बरोबर. सो त्याचं एक साधं उत्तर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला विचारलं की तुमची मातृभाषा कोणची आहे, ती तुम्ही कशी आत्मसात केली? आम्ही शिकली नाही म्हणत, लर्न नाही केली, अक्वायर केली. आत्मसात. सो कशी आत्मसात केली? काय म्हणाल? आपण जन्मल्यापासून घरात आपल्या घरात परिसरात आपण ती भाषा ऐकत जातो, शिकत जातो. एक्झॅक्टली. जी भाषा कानावर पडली ती भाषा आपली मातृभाषा झाली. साधं उदाहरण, एखादं गुजराती जोडपं असेल आणि त्यांना बाळ झाल्या ते बाळ जर बंगाली कुटुंबात गेलं तर ते मूल गुजराती आत्मसात करणार आहे का बंगाली आत्मसात करणार आहे? बंगाली.
कारण उपजत कुठची भाषा घेण्याचं कपॅसिटी त्याच्याकडे आहे, क्षमता त्याच्याकडे आहे. पण ज्याला आम्ही E3 म्हणतो, एक्सपोजर, एक्सपिरियन्स आणि एन्व्हायरमेंट, म्हणजे थोडक्यात कुठच्याही भाषेला सामोरं जाण्याची संधी मिळते, ती भाषा मूल आत्मसात करतात. ठीक आहे, म्हणजे गुजराती कानावर पडली तर गुजराती आत्मसात करणार, स्वाहिली कानावर पडली तर स्वाहिली, मँडरिन कानावर पडलं तर मँडरिन वगैरे वगैरे. आता अशा मुलाकडे येऊया ज्याच्या कानावर पूर्णपणे वयानुरूप भाषा पडली नाही. सो मूळ मुद्दा भाषेचा आहे, वाचेचा नाहीये. बरोबर आहे. सो कानावर जर पडली असती तर त्या मुलाला वाचा आली असती, कारण त्याच्या कुठच्याही वाचिक अंगामध्ये काहीही दोष नाही आहे. जीभ जड आहे, टाळू लहान आहे, मोठा आहे, ते वेगळ्या समस्या असू शकतात, पण श्रवण विकलांगतेशी त्याचा संबंध नसतो. सो म्हणून कोणतीच भाषा पूर्णपणे वयानुरूप कानावर पडली नाही, म्हणून मग त्यांना भाषेच्या आणि वाचेच्या समस्या असू शकतात. परत आता मी असं नाही म्हणत की समस्या असतात, समस्या असू शकतात. त्यातूनही जर शीघ्र निदान झालं, योग्य वेळी कॉक्लिअर इम्प्लांट मिळालं, प्रशिक्षण व्यवस्थित झालं, तर वयानुरूप घडाघडा बोलणारे कर्णबधीर विद्यार्थी आहेत. अनफॉर्च्युनेटली ते संख्येने कमी आहेत, कारण आपल्याला जेव्हा आपण शीघ्र निदान म्हणतो तेव्हा पहिल्या वाढदिवसाच्या आधी निदान होऊन त्याला हिअरिंग एड किंवा कॉक्लिअर इम्प्लांट मिळणं आवश्यक आहे. सो हे आपल्याकडे अजून शहरामध्ये सुद्धा कॉमन झालेलं नाही आहे. बोलेल ग, डॉक्टर्स सुद्धा कधी कधी सांगतात की आत्या उशिरा बोलली होती का, बोलेल थोडं थांबा, 6 महिने थांबा, 2 वर्ष थांबा, असं नातेवाईक चांगल्या इच्छेने सांगतात, कोणी विलन आहे असं नाही, पण त्याच्यामुळे उशीर होत जातो. आणि पालकांना काहीतरी जाणवलेलं असतं गडबड आहे, पण कोणाकडे जाऊ, कोणाशी बोलू, कसा प्रश्न सोडवू हे माहीत नसल्यामध्ये अनेक वर्ष जातात. आमच्याकडे कर्णबधिरांची शाळा आहे, त्या शाळेमध्ये लिटरली 7-8 वर्षाच्या बालकांना घेऊन पालक येतात पहिल्यांदा शाळेची पायरी चढायला, आणि आत्ता नुकतंच डायग्नोज झालंय. तेव्हा आपल्याला असं आश्चर्य वाटतं की कसं पालकांना कळलं नाही की मुलाला ऐकू येत नाही, श्रवण दोष आहे. त्यांना हे जाणवलं होतं की मूल बोलत नाही, पण त्याचं हा कारण आहे ते कळलेलं नसतं. त्यामुळे आपण जे मूकबधीर म्हटलं जातं ते आपल्याला सरसकट आजूबाजूला नीट न बोलू शकणारे कर्णबधीर दिसल्यामुळे, पण मूकबधीर हा योग्य शब्द नाही आहे, कर्णबधीर हा शब्द आहे. आणि जसं मी म्हटलं तसं अनेक कर्णबधीर विद्यार्थी बराचसा संघर्ष करून आणि त्यांचे पालक बराचसा संयम आणि प्रशिक्षण वापरून, पण आपलं ध्येय काय आहे, वयानुरूप वाचा आणि भाषा. म्हणजे मूल 7 वर्षाचं असेल, त्याची बुद्धी 7 वर्षाची आहे, तर त्याची भाषा आणि त्याचं वाचा हे 7 वर्षाच्या मुलाचं हवं, हे आपलं टार्गेट आहे. सो ते साध्य करणारी अनेक मुलं आता आपल्याला दिसायला लागली आहेत. पण परत जसं म्हटलं तसं शहरात जास्त, शहराबाहेर कमी. अवेअरनेस, जागरूकता, बरोबर. आणि सेवा सुविधा सुद्धा बाहेर कमी प्रमाणात उपलब्ध. आपले हे सगळे विद्यार्थी जर शिकून जर असे गावांमध्ये कुठे खेड्यापाड्यात गेले आणि रेमेडियल एज्युकेशनचं सेंटर जरी त्यांनी सुरू केलं तरी खूप फरक पडतो. अगदी. आणि म्हणूनच मला असं वाटतं शहरातला व्यक्ती गावाकडे जाईल अशी अपेक्षा खरं तर अयोग्य काहीच नाहीये, पण मी स्वतः ते केलं नाही त्यामुळे मला ते प्रीच नाही करायचंय. पण गावातल्या व्यक्तींनी शहरात येऊन शिकून परत गेले, आणि गाव सुद्धा नाही, निमशहर सुद्धा, तरी बरंच काही होऊ शकतं. सो ते फार महत्वाचं आहे. म्हणून मग मी आता ह्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करते की कृपया मूकबधीर हा शब्द वापरू नका, आणि कर्णबधीर हा जो योग्य शब्द आहे तो आपण वापरूया. आणि दुसऱ्यांनी आपल्या देखत वापरला तर त्यांनाही म्हणूया की अरे मूकबधीर नाही, कर्णबधीर. अगदी बरोबर आहे, खूपच छान. आता हे लहान मुलाचं कर्णबधिरत्व सिद्ध झालं की मग तुम्ही म्हणालात असं की तुमच्या शाळेमध्ये येतात, मग शिक्षणाची सोय कशी असते, कुठलं म्हणजे कसं तुम्ही शिकवता, ह्याच्यासाठी वेगळी काय परिभाषा असते का? आणि म्हणजे असे खूप प्रश्न लोकांना असतात. हो, अगदी काही प्रश्नच नाही. सो जेव्हा शंका येते की मुलामध्ये कर्णबधिरत्व आहे, श्रवण दोष आहे, तेव्हा ENT किंवा ऑडिओलॉजिस्टकडे जायचं असतं. हे ऑडिओलॉजिस्ट आणि ENT सगळ्या पब्लिक हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. विविध फ्रीलान्सिंग करणारे, केंद्र चालवणारे सुद्धा मोठ्या प्रमाणात अगदी गावापर्यंत हे असतात, कान नाक घसा तज्ज्ञ आणि श्रवण तज्ज्ञ. सो त्यांच्याकडे मुलाला मुलीला घेऊन जायचं, आणि अर्थातच आपल्याला डायग्नोसिस हवं असतं पहिल्यांदी. सो जर हिअरिंग लॉसचं डायग्नोसिस झालं तर कुठच्याही वयाचं मूल असेल तरी शिक्षण हे त्याने घेतलंच पाहिजे. एज्युकेशन फॉर ऑल, शिक्षण सर्वांसाठी हे आपलं धोरण आहे.
आणि त्याच्यामध्ये हे धोरण राबवताना अनेक वेळा अपंग मुलांचा विसर पडला जातो. तर जेव्हा आपल्याला 100पैकी 100 मुलं साक्षर हवी आहेत, तर त्या 100मधली काही मुलं अपंग आहेत, कर्णबधीर आहे, याचं आपल्याला भान ठेवायला हवं. सो सर्वात पहिल्यांदा म्हणजे पालक प्रशिक्षण दिलं जातं. पालकांना सांगितलं जातं की या मुलाशी कसं वागायचं, बोलायचं, श्रवणयंत्र कसं लावायचं, भाषेसाठी कसं प्रोत्साहन द्यायचं. कारण स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की 95% कर्णबधीर मुलं ही ऐकू येणाऱ्या कुटुंबात जन्माला येतात. म्हणजे ही जी कर्णबधीर मुलं आपल्याला दिसतात त्यांचे आईवडील कर्णबधीर नसतात. सो ते आपल्यासारखेच असतात. समजा माझी मुलगी कर्णबधीर म्हणून डायग्नोज झाली असती तर मला काहीच माहिती नव्हतं की काय करायचं, म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, पुढे काय करायचं. तर तसंच सगळ्या पालकांचं होतं. तेव्हा पहिला फोकस असतो पालक प्रशिक्षण, की पालकांना आपण कसं सशक्त करू शकतो की ज्याद्वारे ते घरच्या घरी प्रशिक्षण सुरू करतील. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शाळेत घालणं. कर्णबधीर मुलांच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे त्यांची बुद्धी जी आहे ती वयानुरूप असते. काही मुलं हुशार, थोडी हुशार, जास्त हुशार, असं जे इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे तसंच त्यांच्यामध्ये असतं. आणि अर्थातच बाकीचं सगळं धडधाकट असतं एक श्रवणशक्ती सोडली तर. त्यामुळे कुठच्याही कारणाने या मुलांना शाळा जमणार नाही, शाळा झेपणार नाही, शाळा प्रवेश देत नाही, हे सगळे मुद्दे मागे पडायला हवे. आता तर आपल्याकडे राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे आणि त्याद्वारे कुठच्याही मुलाला अपंगत्वाच्या आधारे शाळेच्या शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. ॲडमिशन नाकारली तर तो गुन्हा समजला जातो आपल्या देशामध्ये. अर्थात जनजागृती कमी आहे, अजून सगळ्यांना माहिती नाही आहे. पण हो, पालक प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं. हिअरिंग एड किंवा कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे जे त्याला ऐकू येत नाही ते एन्हान्स करून त्याला ऐकू येण्याची संधी देणं हे महत्त्वाचं आहे. आणि अगेन ते ऑडिओलॉजिस्टच्या मदतीने केलं जातं. शासनाद्वारे अत्यंत चांगल्या पद्धतीने अनेक स्कीम्स राबवल्या जातात ज्याद्वारे महाग उपकरणं सुद्धा कुटुंबांना दिली जातात. त्याविषयी आपण वेगळा बोलूच या. पण ते एक दुसरं महत्त्वाचं की हिअरिंग एड कॉक्लिअर इम्प्लांट मिळणं आवश्यक आहे योग्य वयामध्ये, पूर्ण तपास होऊन. आणि शालेय शिक्षण, कुठच्याही कारणाने शालेय शिक्षणापासून कुठच्याही प्रकारचं अपंग मूल वंचित राहायला नको. आणि कुठल्या शाळेत जातात ही मुलं? हां, म्हणजे तुमच्या विशेष शाळेत जातात का सर्वसाधारण शाळेत? सो ओके, परत हा सुद्धा खूप मोठा मुद्दा आहे. सो असा की ढोबळ अनेक प्रकारच्या शाळा असू शकतात कर्णबधीर मुलांसाठी किंवा कुठच्याही प्रकारच्या अपंग मुलांसाठी. पण ढोबळमानाने आपण जर 2 विभाग पाहिले तर विशेष शाळा म्हणजे ज्या खास अपंग विद्यार्थ्यांसाठी बनवल्या गेल्या आहेत अशा शाळा, आणि मुख्य प्रवाहाच्या शाळा, जसं मी मगाशी म्हटलं ज्याला चुकीचं नॉर्मल स्कूल म्हटलं जातं, आपण नॉर्मल स्कूल नको म्हणूया, आपण मुख्य प्रवाहातील शाळा, मेनस्ट्रीम स्कूल्स म्हणूया. सो असा चॉईस असतो की एकतर त्यांना विशेष शाळांमध्ये घालता येतं किंवा मुख्य प्रवाहाच्या शाळेमध्ये त्यांना घालता येतं. सुरुवातीला जगभरामध्ये आणि अर्थातच आपल्या देशाने सुद्धा असं लॉजिक वापरलं की मूल कर्णबधीर आहे ना, मग त्याला कर्णबधिरांच्या शाळेत, मूल अंध आहे तर मग अंध मुलांच्या शाळेत, जे काय मूल आत्ममग्न आहे तर त्याला आत्ममग्न मुलांच्या शाळेत, असं जे 21 प्रकार आहेत त्या प्रत्येक प्रकाराची शाळा असावी आणि ती अर्थातच प्रत्येक जिल्ह्या गावात असावी आणि तिकडे हे अपंग मूल जावं, असा प्लॅन पूर्ण जगाचा होता आणि अर्थातच आपल्याही देशाचा होता. मग हळूहळू जाणवायला लागलं की विशेष शाळांमध्ये सेग्रिगेटेड एज्युकेशन म्हणजे त्यांना अगदी वेगळं काढून जे शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. एक, आणि दुसरं म्हणजे अशा शाळा भरपूर निर्माण करत राहण्यापेक्षा आत्ता ज्या मुख्य प्रवाहाच्या शाळा आहेत त्यांना जर आपण सुधारलं आणि त्यांना जर आपण फ्लेक्झिबल आणि ब्रॉडर केलं तर सर्व प्रकारची मुलं आपल्याला सामावून घेता येतील. सो हाच प्रश्न जर 20 वर्षापूर्वी सुद्धा ताई तुम्ही विचारला असता तर मी म्हटलं असतं की विशेष शाळा आहेत, कर्णबधीर मुलांनी विशेष शाळात गेलं पाहिजे. पण आज आपली पॉलिसी इतकी आणि विचार संशोधनामुळे आपले विचार इतके बदलले आहेत की आपण पालकांना सांगतो की पहिल्यांदा मुख्य प्रवाहातली शाळा ट्राय करा, मुख्य प्रवाहातील शाळा जी जवळ आहे तिकडे त्याला प्रवेश घेऊ द्या आणि मगच काही कारणाने त्याला तिथे जमलं नाही तर मग विशेष शाळेमध्ये त्याला आणता येईल. सो पहिला चॉईस, प्रथम प्राथमिकता आपण देतो ती मुख्य प्रवाहाच्या शाळेत. आणि म्हणूनच मी म्हटलं तसं की मुख्य प्रवाहातील शाळांना तयार करणं हे खूप मोठं कार्य आहे आणि ते आपल्या सगळ्यांनी केलं पाहिजे.
सो एक छोटासा मुद्दा, जसं मी म्हटलं की 2 विभागणी करता येईल. विशेष शाळा, त्याच्यामधली वर्गरचना, त्याच्यामधले शिक्षक, त्याच्यामधले टीचिंग लर्निंग मटेरियल, पाठ्यक्रम, सगळं ते कर्णबधीर मुलांसाठी बनवलेलं असतं. त्यांची परीक्षा पद्धती सुद्धा. आणि दुसरा प्रकार मुख्य प्रवाहातील शाळा, ज्या सर्वांना मोकळ्या आहेत आणि तिकडची शिक्षण पद्धती, पाठ्यक्रम, परीक्षा पद्धती अशी हवी जी सर्व मुलांना सामावून घे. सो हे 2 ढोबळ प्रकार झाले. पण नेहमी लक्षात ठेवावं की तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मुक्त शाळा, NIOS ज्याला आपण म्हणतो, ओपन स्कूल्स, त्याचा सुद्धा वापर चांगल्या पद्धतीने अपंग मुलांसाठी केला जाऊ शकतो. कारण ह्या शाळा खूप लवचिकपणे कार्य करतात. तिकडे असं मेमध्ये वेकेशन आहे, जूनमध्ये ॲडमिशन आहे, एप्रिलमध्ये परीक्षा आहेत, आता आलात तर तुम्हाला 7वी पास झाल्यावरच 8वी करता येईल. थँकफुली तसं नाही आहे मुक्त शाळांमध्ये, मुक्त पाठ्यक्रमांमध्ये. त्यामुळे वंचित गट कुठचाही असू दे, अपंग म्हणा किंवा दुसरे अनेक मार्गांनी ज्या वंचित गट असतात, त्या सर्वांसाठी मुक्त शाळांचा एक मार्ग उघडा असतो, जो आपण नेहमी लक्षात ठेवायला हवा. हल्ली पुष्कळ ओळखीच्यातली पण मुलं त्या मुक्त शाळांचा फायदा घेत आहेत. आणि कारण त्यांना त्या धकाधकीच्या शाळेत जावंसं वाटत नाहीये आणि मुक्त शाळांमध्ये त्यांना हवे ते विषय ते घेऊ शकतात असं त्यांचे पालक म्हणतात. अगदी तो तिसरा एक मार्ग आहे आणि सन्मानाने शिक्षण पूर्ण करण्याचा तो मार्ग आहे. काही अर्थाने अजूनही आपण त्याच्याकडे वंचित गटासाठी असलेला पाठ्यक्रम असं म्हणतो, पण अनेक कारणाने अनेक विद्यार्थ्यांना त्याची गरज असू शकते. आणि आपण सेल्फ पेस लर्निंग ज्याला म्हणतो की स्वतःच्या गतीने जाऊन शिकायचं आहे, अशा अनेक विद्यार्थ्यांना तो उपयोगी पडतो. आता पूर्वी कसं 20 वर्षापूर्वी तुम्ही म्हटलं तेव्हा की इंटिग्रेटेड एज्युकेशन असायचं, की इंट्रिग्रेट करायचे. आधी विशेष शाळेत जायचे आणि मग त्यांची एक लेव्हल सुरू झाली की 4थी नंतर किंवा 7वी नंतर इंटिग्रेट करायचे. आता त्याच्या विरुद्ध आता आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन करतो. म्हणजे आधी सुरुवातीपासूनच ही मुलं त्या शाळेत जातात. मग त्या मुलांना त्या शाळेत समस्या येत असतील ना, चिडवणं, मुलांनी चिडवणं किंवा शिक्षकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, मग अशा वेळी कसं काय? नाही, चॅलेंजेस खूप आहेत, खरं आहे. कारण आपण असं म्हणतोय की अपंग मुलांचा फायदा आहे आणि सर्वांचाच फायदा आहे. एक परत झाला हा एक मुद्दा मी इथे स्पष्ट करते. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं समावेशित शिक्षणाचा फायदा अपंग मुलांना होणार आहे, पण असं नाही आहे. समावेशित शिक्षणाचा फायदा सर्वांना होणार आहे. आणि आता हे संशोधनाने सिद्ध झालंय की अव्यंग म्हणजे अपंग नसलेले जे बालक आहेत त्यांच्या वर्गामध्ये जर अपंग मुलं शिकत असतील तर त्याचा फायदा त्या मुलांना होतो. कारण आपलं जे जग आहे त्या जगामध्ये सर्व प्रकारचे घटक आहेत. त्यामुळे शाळेने त्यांना त्या जगासाठी जर तयार करायचं आहे तर शाळेमध्ये सुद्धा ती विविधता हवी. आम्ही तर डिसेबिलिटीला डायव्हर्सिटीज म्हणतो. विविधता जी आपण म्हणतो, जाती, धर्म, भाषा, प्रायोरिटीज याची जी आपली विविधता असते तशीच एक विविधता आहे की आपण काय करू शकतो आणि आपण काय करू शकत नाही. मानसिकरित्या मी गणित करू शकत नाही, मग त्याला एक प्रकारचं अपंगत्व आपण म्हणू शकतो, डिस्कॅल्क्युलिया. किंवा मला हळू बोललेलं ऐकू येत नाही, म्हणजे ते एक प्रकारचं अपंगत्व झालं. सो जसं आपण सगळे विविध धर्माचे, भाषेचे, विविध आवडीनिवडी, विविध बौद्धिक क्षमता, विविध मोटिवेशन लेवल असणारी लोक एकत्र नांदू शकतो, अशाच वेळी काही व्यक्ती अशा असतील जे काही गोष्टी करू शकतात आणि काही करू शकत नाही. सो अशा अर्थाने आम्ही अपंगत्वाला विविधतेच्या चष्म्याने बघतो. सो असं जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्या शाळांमध्ये विविधता आहे, पण अजूनही त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि त्यातनं फायदा कसा घ्यायचा हे आपल्याला हळूहळू समजत आहे. हळूहळू बदल घडत आहेत. त्यामुळे ह्या ज्या शाळा आहेत त्या खूप आता सजग झाल्या आहेत, त्यांना जाणून घ्यायचं आहे. एक उदाहरण देते. आम्ही आरंभ नावाचा एक प्रशिक्षण कार्यक्रम राबवतो ज्याच्यामध्ये आम्ही मुख्य प्रवाहातील शिक्षकांना साधारण 7 ते 8 डिसेबिलिटीबद्दल माहिती देतो. कसं ओळखायचं आणि व्यवस्थापन कसं करायचं आणि अर्थातच सोयी सवलती ज्या त्यांना कायद्याने दिल्या आहेत त्या काय आहेत हे सांगतो. तर सुरुवात जेव्हा आम्ही केली तेव्हा 100, 200, 300 वगैरे शिक्षक यायला लागले आणि मग नंतर थँक्स टू पॅन्डेमिक आपण सगळे ऑनलाईन मोडकडे वळलो आणि त्याच्यानंतर मी यूट्यूबवर जेव्हा या सभा घ्यायला लागलो मुख्य प्रवाहातील शाळांसाठी, त्या शिक्षकांसाठी की अपंगांचं व्यवस्थापन वर्गामध्ये कसं करायचं, तेव्हा ती संख्या इतकी वाढायला लागली की लास्ट इयर आम्ही म्हटलं की झूमवर जाण्यापेक्षा यूट्यूब लाईव्हवर आपण जितके जण येतात तितक्या जणांना येऊ देऊया
आणि गेस करू शकशील की किती संख्येने शिक्षक जॉईन झाले होते. सो आमच्या यूट्यूबला ह्या प्रशिक्षणाला 18,000 बापरे. महाराष्ट्रातले शिक्षक, ज्यांना फक्त अर्थातच शासनातर्फे आम्ही सर्क्युलर पाठवलं होतं की हा मोफत कार्यक्रम आहे. आणि आमची तयारी होती की आता आकडा वाढत चाललाय. मागच्या वेळी 500-1000 पर्यंत पोहोचलो होतो, 2000 पर्यंत यावर्षी पोहोचायचं. आणि आम्हाला एकदम सुखद धक्का होता. म्हणजे मला ह्यातनं हे सांगायचंय की त्या 18,000 शिक्षकांना जाणवलंय की हे काय ते जरा समजून घेऊया. अगदी बरोबर. तर माझ्या वर्गात तो एक मुलगा आहे, ती एक मुलगी आहे, बघूया तिच्याबद्दल काय सांगताय, ही उत्सुकता आहे. सो म्हणजे तसं वातावरण बऱ्यापैकी सकारात्मक आहे. पण अर्थातच अजून खूप पल्ला गाठायचा आहे आणि खूप शिक्षकांपर्यंत पोचायचं आहे. आणि जसं म्हटलं तसं चिडवणं, नकारात्मक दृष्टिकोन आणि हे सगळं खूप कमी करायचं आहे. पण तो एक प्रवास आहे, मला वाटतं तो चालू राहील. अगदी खरं आहे. आता एक सांकेतिक भाषा म्हणून असते, कारण आपण बऱ्याच वेळा असं आपण विशेषतः रेल्वेच्या फलाटावर उभं असतो तेव्हा रस्त्यात पण अशी त्या अशा भाषेत बोलणारी मुलं असतात. ही सांकेतिक भाषा काय असते आणि तुम्ही त्याच्याबद्दल पण अभ्यास केला असं काहीतरी त्याच्यामुळे. सो सांकेतिक भाषा, ज्याला इंडियन साईन लँग्वेज म्हणतात, भारतीय सांकेतिक भाषा. खुणा हा शब्द आपण टाळूया, कारण खुणा म्हणजे जेस्चर्स. जेव्हा आता मला तुझी माझी भाषा एक नसेल आणि मला विचारायचं असेल याची किंमत काय, तर मी फक्त असं विचारेन, तर ती भाषा नाही झाली, त्या थोड्याशा खाणाखुण्या झाल्या. पण सांकेतिक भाषा या पूर्णपणे भाषा आहेत. त्यांना स्वतःचं व्याकरण आहे आणि जे काय आपल्याला म्हणू आपण की बोलणाऱ्या ज्या भाषा आहेत, मराठी, हिंदी, संस्कृत, वॉटेवर, त्यांच्या बाबतीत जे जे खरं आहे ते सगळं सांकेतिक भाषेबाबतीत खरं आहे. मग ह्या भाषेत जोक करता येतात का, तो हो. या भाषेत कविता होतात का, हो. या भाषेत नाटकं होतात का, हो. या भाषेतली मुलं 6 महिन्याचे बॅबल करतात का, हो. सो सगळं कसं आहे, फक्त आपला एक माइंडसेट असतो. जसं मी एक नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना विचारते, तोच प्रश्न विचारते की कावळा म्हणजे काय म्हटलं तर काय म्हणणार, काय काळा असतो, कावकाव करतो. ओके. सो आपल्याला असं वाटतं की जो काळा असतो तो कावळा असतो. आणि समजा मग मी आफ्रिकेमधल्या एका कावळ्याचं उदाहरण दिलं ज्याची मान पूर्ण पांढरी असते आणि डोकं ग्रे असतं, तर तुम्ही म्हणाल नाही हा कावळा असूच शकत नाही, कारण हा काळा नाहीये. सो आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की काळा असणं हे कावळ्याचा गुणधर्म नाही आहे, हा मेजॉरिटी इश्यू आहे. म्हणजे सतत आपल्याला काळा कावळाच दिसलाय म्हणून आपल्याला वाटतं कावळा हा काळाच असतो. सो आपण सतत श्रवण मार्गाने भाषा आतमध्ये घेतली आहे आणि सतत आपल्या आजूबाजूला संप्रेषण करणारे व्यक्ती बोलताय आणि ऐकताय, म्हणून आपल्याला वाटतं भाषा म्हणजे तीच जी बोलता येते. पण असं अजिबात नाही आहे. पूर्ण भाषेचे गुणधर्म असलेली आणि पूर्ण व्याकरण असलेली, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती सुद्धा होते, अशी ही भारतीय सांकेतिक भाषा आहे. अनेक वर्ष आपल्याला असं वाटत होतं की ती भाषा नाही आहे, बिचाऱ्या कर्णबधीर मुलांना बोलता येत नाही म्हणून ते आपले इकडे ये तिकडे जा असं करतात. पण भरपूर संशोधन या विषयामध्ये झालेलं आहे. म्हणजे विकसित देशात तर मी तर म्हणेन आपल्या भारतीय भाषांच्या म्हणजे मराठी, गुजराती, बेंगॉली ह्या भाषांमध्ये जितकं संशोधन झालं नसेल तितकं विकसित देशांमध्ये साईन लँग्वेजबद्दल संशोधन झालं आहे. प्रत्येक देशाची साईन लँग्वेज वेगळी असते. इंडियन साईन लँग्वेज आपली आहे, अमेरिकन साईन लँग्वेज, स्वीडिश साईन लँग्वेज, ब्रिटिश साईन लँग्वेज. जसं मराठी वेगळी आहे, इंग्रजी वेगळी आहे आणि मँडरिन वेगळी आहे तसं. तर या भाषा ज्या आहेत त्या पूर्णपणे विकसित आहेत आणि त्याद्वारे आपल्याला आपलं शिक्षण घेता येतं, आपला व्यवसाय करता येतो. पण केवळ आपल्याला सवय नसल्यामुळे आपल्याला बिचकायला होतं. पालकांनाही अनेक वेळा वाटतं की, आणि बरोबर आहे, पालकांना असं वाटणं साहजिकच आहे की मूल बोलेल तर जास्त बरं होईल, म्हणजे समाजात तो मिसळून जाईल, बरोबर. पण अनेक कारणाने मुलांना बोलता येत नसेल किंवा पालक कर्णबधीर असतील, तर त्यांना असं वाटू शकतं की माझी मातृभाषा साईन लँग्वेज आहे, तर माझ्या मुलाची मातृभाषा पण साईन लँग्वेज असायला हवी, कारण पालक आणि मुलांमध्ये वेगळी मातृभाषा असू शकत नाही, राईट. सो या अर्थाने आपण ना आता भारतीय सांकेतिक भाषेकडे खूप सकारात्मक दृष्टिकोनाने बघायला हवं. एक तर भाषेचा दर्जा त्याला मिळावा म्हणून बरेचसे प्रयत्न चालू आहेत. पण एक चांगली गोष्ट अशी घडते आहे की मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये जिथे विविध भाषा शिकवल्या जातात तिकडे आता भारतीय सांकेतिक भाषा शिकवण्यासाठी पाठ्यक्रम तयार केला गेला आहे.
आणि जसं आता भारतीय मुलं जी आहेत ते वेगवेगळ्या भाषा बाहेरच्या देशातल्या शिकतात, जॅपनीज शिकतात वगैरे, तर तशीच इंडियन साईन लँग्वेज शिकण्यासाठी आता हळूहळू सुरुवात झाली आहे. सो शिक्षक, पालक, रिहॅबिलिटेटर्स या सगळ्यांना फक्त असं सांगता येईल की भारतीय सांकेतिक भाषा हा एक पर्याय उपलब्ध आहे. ती भाषा नाही असं करून त्याच्याकडे पाठ दाखवण्यात अर्थ नाही. यात मी असंही म्हणेन की मी ती प्रमोट करत नाहीये सर्व मुलांना, कारण जसं मी परत एकदा सुधाताई मी बीएडच्या विद्यार्थीच समजणार आहे तुम्हाला. तसं मी माझ्या बीएडच्या विद्यार्थ्यांना नेहमी जेव्हा भारतीय सांकेतिक भाषा, मौखिक भाषा, बोलण्याचे आणि बोलणं शिकवण्याचे फायदे, स्पीच थेरपी हे सगळं सर्व अंगाने दाखवल्यानंतर एक बूट किंवा शू दाखवते आणि विचारते की हा बूट होईल का. तर मग अर्थातच विद्यार्थी म्हणतात की कोणत्या पायाला ते आधी सांगा, कोणाला घालायचं आहे. तर मी नेहमी असं म्हणते की साधी शाळा म्हणजे मुख्य प्रवाहाची शाळा का विशेष शाळा, भारतीय सांकेतिक भाषा की मौखिक पद्धती, इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम, जे काय तुम्हाला निवडायचं आहे ते सारासार विचार करून निवडलं पाहिजे. एक काय काय माध्यमं, काय काय पर्याय उपलब्ध आहेत ते बघितलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे कोणत्या मुलाला आपण काय ॲडव्होकेट करतो आहे हे याचं भान आपण ठेवलं पाहिजे. कारण मी नेहमी म्हणते तसं आम्ही ते साबण नाही विकत आहोत की समोर आलेल्या प्रत्येकाला मी हा साबण विकेन, नाही. जर ह्या फॅमिलीच्या दृष्टीने साईन लँग्वेज योग्य असेल, अनुरूप असेल तर त्या फॅमिलीला ते सांगितलं पाहिजे. एखाद्या फॅमिलीच्या दृष्टीने मौखिक पद्धत जास्त उपयोगी आणि प्रभावी होणार असेल तर त्याला साईन लँग्वेजचा मार्ग दाखवणं योग्य नाही. पण अल्टिमेटली ड्रायव्हिंग सीटवर फॅमिलीज हव्या, त्यांनी हे निर्णय घेतले पाहिजे. आता एक मात्र झालं, ती सांकेतिक भाषा काय हे समजल्यामुळे आता जेव्हा टीव्हीवर न्यूज असतात आणि न्यूजमध्ये एका कोपऱ्यामध्ये सांकेतिक भाषा असते, तेव्हा मला खात्री आहे आपल्यापैकी बरेच लोक आपण आता ती सांकेतिक भाषा बघणार आहोत आणि समजायचा प्रयत्न करणार आहोत. कारण या बाजूला त्याचं मौखिक सांगितलेलं असतं आणि आपण संगती लावायचा प्रयत्न पण करू शकतो. किंवा असंच एक फॉरेन लँग्वेज आपण शिकवतो, एक्झॅक्टली शिकायला काही कुठच्याही भाषेबद्दल आपल्या मनामध्ये मान सन्मान हवा, आवड हवी, थोडीशी उत्सुकता हवी. तेवढं जरी बेसिक असेल तरी खूप छान होऊ शकतं. आता ही कुठे शिकवतात? सो अनेक पाठ्यक्रमाचा हा भाग आहे. बीएड पाठ्यक्रमामध्ये सुद्धा ते साईन लँग्वेज शिकतात. अनेक केंद्र आहेत आपल्या देशामध्ये. ॲप सुद्धा आता आलेले आहेत साईन लँग्वेज शिकण्यासाठी. कारण जर मुलासाठी आपण भारतीय सांकेतिक भाषा निवडणार असू तर ती पालकांना यायला हवी. जी पालकांना येत नसेल तर त्यांनी ती शिकायला हवी. सो ह्या सगळ्यासाठी अनेक ॲप बेस्ड मार्ग पण आहेत. आणि केंद्र शासनाने नव्याने एक संस्था सुरू केली आहे, ISLRTC त्याला म्हटलं जातं, इंडियन साईन लँग्वेज रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं प्रोजेक्ट आहे आणि त्याद्वारे भारतीय सांकेतिक भाषेबद्दल संशोधन, प्रचार, प्रसार आणि त्याच्याबद्दलच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. हे मुंबईत आहे का आपलं? नाही, हे दिल्लीमध्ये आहे, पण त्यांच्या शाखा आहेत. मुंबईमध्ये अलिया भजन नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा ISL डिपार्टमेंट आहे. महाराष्ट्रातली मुलं तिकडे जाऊन शिकू शकतात. अगदी अगदी अनेक केंद्र आहेत. तुम्ही गुगल सर्च केलं तर तुम्हाला मिळेल सुद्धा. आणि माझा महाविद्यालयाचा फोन नंबर आपण शेअर करणार आहोत. आमच्याकडे पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रात बेसिकली भारतीय सांकेतिक भाषा शिकवणाऱ्या संस्थांची यादी आणि कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत. सो कोणाला त्याची हवं असेल तर संपर्क साधला तर ते शेअर करता येईल. आता आपण सध्या आधुनिक युगात राहतोय, तंत्रज्ञानाचं युग आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रांमध्ये आता तंत्रज्ञान देऊन त्याचा उपयोग करून शिकवलं जातं. तर ह्या कर्णबधीर मुलांसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं की कोरोना आणि पॅन्डेमिकने आपल्याला शिकवलं की तंत्रज्ञानाला पर्याय नाही आणि त्याचे अनेक फायदे सुद्धा नंतर आपल्याला दिसायला लागले. तर कुठच्याही प्रकारचे अपंग विद्यार्थी जेव्हा मुख्य प्रवाहाच्या शाळेत किंवा मुख्य प्रवाहाच्या महाविद्यालयात, कॉलेजमध्ये शिकत असतात तेव्हा गुडत्याला काडीचा आधार म्हणतो ना, तसा तंत्रज्ञानाचा आधार त्यांना असतो. सो विविध प्रकारचं मल्टीमोडल शिक्षण त्यांना देणं गरजेचं असतं की नुसतं बोलून नाही तर दृश्य माध्यमाने सुद्धा. किंवा अनेक विद्यार्थ्यांना ऑडिओ रेकॉर्डिंग करून नंतर ऐकायचं असतं. काही विद्यार्थ्यांना मागे बसलं तर नीट ऐकू येत नाही म्हणून पुढे बसायचं असतं. अनेक वेळा असं वाटतं की कर्णबधीरच मूल आहे, ऐकू येणारच नाही आहे, तर गोंगाटाचा त्याला काही त्रास होणार नाही. पण बरोबर उलट आहे. कारण कॉक्लिअर इम्प्लांट किंवा श्रवणयंत्र लावलं असेल तर ते ॲम्प्लिफाय करतं आवाज. त्यामुळे गोंगाटापासून या मुलाला दूर बसवायला हवं. तेव्हा खिडकी, पॅसेजपासून दूर बसवायला हवं असतं. सो हे सगळं करतानाच जर पॉवर पॉईंट, ICT याचा उपयोग केला गेला तर
दृश्य माध्यमातून ही मुलं खूप मदत मिळवू शकतात. आणि जे ऐकू येतं आहे ते जरी पूर्ण नसलं तरी त्याच्याबरोबर जर दिसत असेल तर ह्याचा फायदा या मुलांना घेता येतो. आणि मग कम्युनिकेशनचे, संप्रेषणाचे त्यांचे समस्या असू शकतात, त्यावरही मात केली जाऊ शकते. संकल्पना समजण्यासाठी जे त्यांना संघर्ष करावा लागतो त्याच्यावरही मात केली जाऊ शकते. सो 2 प्रकारचे तंत्रज्ञानाचा वापर कर्णबधीर मुलांसाठी केला जातो. एक म्हणजे ते कर्णबधीर आहेत म्हणून मग त्यांना श्रवणयंत्र लावणं, कॉक्लिअर इम्प्लांटचा उपयोग करणं आणि विविध प्रकारचे ॲक्सेस डिव्हायसेस आहेत त्याचा वापर करणं, हे सगळं कर्णबधिरांसाठी म्हणून आहे. त्याचबरोबर मूल कर्णबधीर नसेल तरी सुद्धा तंत्रज्ञानाचा फायदा होणारच आहे. सो जेव्हा आपण म्हणतो की समावेशित शाळांना आपल्याला अधिक दर्जात्मक करायचंय किंवा समावेशित करायचंय, तेव्हा त्याचा फक्त फायदा अपंगांना होणार नाहीये, त्याचा फायदा सर्वांना, पूर्ण प्रणालीला होणार आहे आणि अर्थातच मग पुढे जाऊन देशाला होणार. सो दोन्ही अर्थाने तंत्रज्ञान जे कर्णबधिरांसाठी आहे आणि तंत्रज्ञान जे सर्वांसाठी आहे. बेसिकली सगळं ICT टूल, आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर आपली सगळी दुनिया बदलणार आहे आणि किती तयार आहोत आपण त्याच्यासाठी माहिती नाही, पण हा सगळ्यांचा एकत्र स्ट्रगल असणार आहे आपला. पण ह्या सर्व आपण हळूहळू शिकत आत्मसात करतो आणि फायदा करून घेतो आहे. तर ते सर्व कर्णबधीर विद्यार्थ्यांना करता आलं पाहिजे. म्हणून मुख्य म्हणजे आपल्याला आपली पाठ्यक्रम लवचिक बनवायला हवा. म्हणजे जर एखाद्या कर्णबधीर मुलाच्या आईने म्हटलं की उद्या तुम्ही काय शिकवणार आहे मला आज सांगितलं तर थोडी मी घरनं मुलाच्या संकल्पनांची तयारी करून घेईल, तर शिक्षकांनी नाही म्हणजे काय हे अनफेअर झालं, तुमच्याच मुलाला आधी का सांगायचं, असं नाही म्हटलं पाहिजे. आपल्या ज्या इक्विटी आणि इक्वॅलिटीच्या कन्सेप्ट आहेत त्या जरा मेस्टअप आहेत, राईट. तर त्याच्यामुळे अनेक वेळेला आपल्याला न्याय म्हणजे सर्वांना समान वाटणं असं वाटतं, पण ते तसं नसतं. ज्याला ज्याची गरज आहे त्याला तितकं देणं हा न्याय असतो. सो तो मला असं वाटतं अपंग विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण जरा जास्त सजगपणे विचार केला तर फायदा होईल. तुम्ही म्हणतात तसं ते काय सहयोग आणि सहवेदना सहवेदना हा कॉन्सेप्ट बरोबर आहे. आता शासनातर्फे ह्यांना काय काय सवलती असतात? हां, सो त्याच्यावर एक वेगळा अख्खा कार्यक्रम होऊ शकतो. कारण खरंच मी नेहमी सांगते आपल्याला ना सगळ्यांना एक आवडती आपली हॉबी आहे की शासनाला नावं ठेवायची आणि टीका करायची की माझ्या दारात कचरा पडलाय, शासन काय करताय, तुझ्या दारात कचरा पडलाय, तू काय करतोय आधी. एनिवे, सो ह्या बाबतीत मात्र अपंग पुनर्वसन क्षेत्राच्या बाबतीत मी उलटं म्हणेन शासनाने त्यांचं काम केलेलं आहे. म्हणजे जे कायदे हवे आणि जे प्रगत कायदे हवे आणि जे फ्युचरिस्टिक कायदे हवे तसे आपल्या देशामध्ये आहेत. पण अर्थातच कायदा कपाटात राहतो का तो समाजात वापरला जातो हे लोकांवर अवलंबून आहे. सो आपण किती त्या कायद्याचा आग्रह धरतो आणि तो कायदा मोडला गेल्याचं पाहून आपण किती सजगपणे त्याच्यावर वर्तणूक करतो हे महत्त्वाचं आहे. सो शासनातर्फे अनेक पॉलिसीज आहेत आणि शासनाचे जे प्रत्येक शालेय शिक्षण, महाविद्यालयातील शिक्षण, विद्यापीठ या सर्व बाबतीत खूप स्पष्टपणे सूचना दिल्या गेल्या आहेत. अनेक GR आहेत, अनेक पॉलिसीज आहेत आणि ग्लोबल सुद्धा, वैश्विक सुद्धा आपल्याला एक दबाव आहे की सर्वसमावेशित आपल्याला जर समाज करायचा आहे तर मग आरक्षण, सेवा, सुविधा, सूट हे जे 4ही गोष्टी आहेत त्या ज्या न्याय्य आहेत त्या मुलांना, ज्यांचं सर्टिफिकेट आहे, ज्यांचं डायग्नोसिस आहे त्या मुलांपर्यंत पोचायला हवं. सो आता एखादी फॅमिली म्हणेल की माझा मुलगा ह्या शाळेत जातो, सो मला नेमकं काय काय अवलंबता येईल. सो एक आपल्याकडे राईट टू पर्सन्स विथ डिसेबिलिटी ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये सगळं ढोबळ एक ढाचा दिलेला आहे की काय काय सेवा सुविधा आरक्षण देऊ शकतो शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, इन्कम टॅक्समध्ये वगैरे वगैरे सगळं. सो ते सगळं दिलेलं आहे. पण आता मी एक समजा कुटुंब आहे आणि माझ्या घरात तसं मूल आहे तर मला नेमकं समजणार काय की मला काय काय लागू आहे. तर प्रत्येक जे बोर्ड आहेत शालेय शिक्षणामधले त्या प्रत्येक बोर्डाच्या वेबसाईटवर अनिवार्य आहे की त्यांनी अपंगांसाठी काय सेवा, सोयी, सवलती आणि आरक्षण द्यायचं आहे ते त्या बोर्डाने लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळेला आपण म्हणू की विद्यापीठांच्या वेबसाईटवर आणि विद्यापीठांमध्ये क्लिअर सूचना दिलेल्या आहेत की विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या सोयी सवलती मिळू शकतील आणि त्या घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जे ते देण्याच्या पोझिशनमध्ये आहे त्यांनी त्याविषयी माहिती करून घेणं आणि कोणाचे अधिकार न मारणं हे जरुरीचं आहे. आणि आम्ही एक पालकांना हमखास सांगतो ते म्हणजे कुठचं तरी सेवा किंवा सवलत आहे म्हणून घेऊया नको, कारण
ती सवलत आत्ता घेतल्यामुळे पुढे कोणते दरवाजे बंद होणार आहेत आपल्याला माहिती नाही. तेव्हा जेवढी गरज आहे तेवढ्या सेवा सवलती ज्या हक्काने तुमच्या आहेत त्या घेता आल्या पाहिजेत. पण कोणत्या सेवा सवलतींची मला गरज नाही म्हणून मी ते घेत नाही हे पण ठरवता आलं पाहिजे. सो जसं मी म्हटलं तसं शालेय शिक्षणाच्या संदर्भात विविध बोर्ड्स जे आहेत तिथनं माहिती मिळू शकते आणि कॉलेज शिक्षणाच्या संदर्भात विद्यापीठाकडनं माहिती मिळू शकते. आणि त्याच्या एक्झम्पशन्स ज्याला आपण सूट म्हणतो ते विविध प्रकारची आहे आणि 21 प्रकारचे अपंगत्व आहेत. त्या सर्वांना लागू असे काही सेवा सुविधा सवलती आरक्षण आहेत आणि काही विशिष्ट प्रकारच्या अपंगांना लागू असणाऱ्या पण काही सेवा सुविधा आहेत. तर त्या कोणत्या आपल्याला लागू आहेत आणि न्यायाने मिळू शकतात याची माहिती घ्यायची. आणि अजून एक ॲड करते की जेव्हा आपल्याला माहिती असते की ही सोय किंवा ही सूट मला मिळू शकते, फॉर एक्झाम्पल कर्णबधिरांचं उदाहरण घ्यायचं तर भाषिक समस्या या मुलांना असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना कायद्याद्वारे 3 लँग्वेज फॉर्म्युला आपल्या राज्यामध्ये आहे किंवा 2 भाषा शिकणं अनिवार्य असतं अनेक राज्यांमध्ये आपल्या देशामध्ये, त्यातनंच सूट दिलेली आहे. जो कर्णबधीर मुलांना दुसऱ्या भाषेच्या ऐवजी दुसरा विषय घेता येतो किंवा अंध मुलांना भूमितीच्या ऐवजी दुसरा विषय घेता येतो. सो हे जे दुसरा विषय घेणं किंवा ग्रेस मार्क्स वेगळे असणं किंवा परीक्षेच्या वेळेला 20 मिनिटं अधिक देणं, हे ज्या सगळ्या सोयी आहेत त्या सगळ्यांचं मार्गदर्शन तुमच्या विद्यापीठाकडे किंवा तुमच्या बोर्डकडे असणं आवश्यक असतं. ते जर नसेल किंवा त्यांनी जर सांगितलं की आम्हाला माहिती नाही तर आपल्या देशामध्ये एक सिस्टीम आहे डिसेबिलिटी कमिशनर म्हणून. सो ते अकाउंटेबल आहेत, त्यांचं उत्तरदायित्व आहे की या कायद्याचं पालन समाजामध्ये होतं आहे. सो जेव्हा केव्हा आपल्याला दिसून येतं किंवा पालकांना जाणवतं की हा त्याचा अधिकार आहे पण त्याला मिळत नाहीये काही कारणाने, तर आपल्याकडे एक सिस्टीम आहे, डिसेबिलिटी कमिशनर असतात प्रत्येक राज्यामध्ये, त्यांचं ऑफिस असतं आणि तिकडे आपण आपली तक्रार नोंदवून आपले हक्क आपण मिळवू शकतो. आता शेवटचं म्हणजे आर्थिक पुनर्वसन. आतापर्यंत आपण बोलता बोलता पुनर्वसनाशी बोलता आपण मानसिक आणि शारीरिक पुनर्वसन त्याचं केलं, कॉक्लिअर इम्प्लांट किंवा हे केलं. मग मानसिक म्हणजे आई वडील आणि त्या मुलाचं मानसिक शाळेत जातानाच आपण केलं. त्याच्यानंतर शैक्षणिक पुनर्वसन केलं शाळांमध्ये जाऊन. आता शिक्षण झालं, सगळं झालं, आता आर्थिक पुनर्वसन असतं. मग ह्या मुलांना नोकऱ्या जेव्हा मिळतात तेव्हा काही पुन्हा आरक्षण असतं का ह्यांच्यासाठी, विशेष सवलत असते का? हो. सो येस, आरक्षण असतं आणि बऱ्याचशा म्हणजे पब्लिक सेक्टरमध्ये तर ते दिलं जातं सजगतेने. पण आता नव्याने तुम्ही बघाल तर मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यासुद्धा अनेक प्रकारच्या अपंगांना प्रशिक्षण देऊन सामावून घेत आहेत. आणि मुख्य म्हणजे अभिमानाने ते हे मिरवत आहेत की आमच्याकडे 500 अपंग विद्यार्थी नाही काम करणारी लोक आहेत म्हणून. सो मला असं वाटतं पूर्ण एम्प्लॉयमेंट मार्केट जे आहे ते आता कौशल्य आधारित झालं आहे. तुम्हाला काय येतं आणि तुम्हाला काय येत नाही, काळानुरूप ज्याची गरज आहे त्यावर अवलंबून झालेलं आहे. सो त्या अर्थाने ना आपल्याला अपंग मुलांना काय किंवा अव्यंग मुलांना विद्यार्थ्यांना काय उद्याच्या मार्केटसाठी कौशल्याने तयार करत राहणं आवश्यक आहे. सो ते कर्णबधिर व्यक्तींनाही लागू आहे. पण कर्णबधिर व्यक्तींसाठी जर त्यांना संप्रेषणाच्या समस्या असतील तर खास असेही काही व्यवसाय किंवा नोकऱ्यांची यादी तयार असते की ज्याच्यामध्ये त्यांना जास्त चांगल्या प्रकारे सामावून घेता येईल. दुसरं म्हणजे अनेक कार्यक्रम आम्ही सुद्धा थोड्याफार प्रमाणात, कारण आमचं शिक्षण हे जास्त फोकस असल्यामुळे एम्प्लॉयमेंट सेक्टरमध्ये आम्ही जास्त काम करत नाही, पण अनेक कंपन्यांमध्ये आजकाल तुम्हाला माहीत असेल की डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लुजन नावाचं डिपार्टमेंट असतं. आणि त्या डिपार्टमेंटचं हे कामच असतं की विविधता मेंटेन करणं आणि विविधतेला पोषक वातावरण ठेवणं कंपनीमध्ये. आणि त्या दृष्टीने त्यांना जेंडर, काय इन्कम, एज्युकेशन सगळ्याच्या आधारावर वैविध्य हवं असतं. सो अशामुळे थोडंसं आता चांगले संधी उपलब्ध झाल्या आहेत. आणि अर्थातच शासनाद्वारे जे त्यांना सेवा सुविधा सूट आरक्षण मान्य केलं आहे त्याचाही जास्तीत जास्त उपयोग केला जावा. आणि आता समजा कोणाला जर ह्या विषयात काही प्रश्न असतील तर तुमच्या कॉलेजला म्हणजे महाविद्यालयाचा तुम्ही फोन नंबर देता, त्यांना जर त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर ते त्याला उत्तर देऊ शकतात. अगदी म्हणजे आमचा विषय जनरली BA BCom BSc विद्यार्थ्यांशी डील करण्याचा असतो. त्यांना येऊ का नको, BEdला ॲडमिशन घेऊ का नको, जनरल BEd आणि स्पेशल BEdमध्ये काय फरक वगैरे वगैरे प्रश्न असतात. पण एक आम्ही नक्की करतो की आमचा जो फोन आहे त्याच्यावर इतरही प्रकारचे कुठच्याही प्रकारचे प्रश्न आले, इतर अपंगत्वाविषयी सुद्धा,
तर आम्ही असं म्हणत नाही की हे आमचं क्षेत्र नाही, आम्ही ॲटलिस्ट त्यांना रेफर करतो की ही माहिती माझ्याकडे नाही आहे, पण ह्या नंबरवर ह्या व्यक्तीशी संपर्क साधा, या संस्थेशी संपर्क साधा आणि तुम्हाला माहिती आणि मदत मिळू शकेल. सो असं नेटवर्किंग अपंग क्षेत्रामध्ये चांगलं आहे की एकमेकांना आम्ही रेफर करतो, कारण शेवटी कुटुंबाला असं सांगून चालणारच नाही ना. म्हणजे जेव्हा मी BEd केलं तेव्हा माझं BEd कर्णबधीर क्षेत्रामधले होतं आणि तेव्हा आम्ही स्वतःला अजूनही कर्णबधीर क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणायचो. पण आता तो जमाना नाही आहे. आता जो पाठ्यक्रम BEd स्पेशल एज्युकेशनचा आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या अपंगत्वाविषयी शिकावं लागतं. कारण मुख्य प्रवाहाच्या शाळेत मला नोकरी मिळाली तर मी असं नाही ना म्हणू शकणार की कर्णबधीर मुलांनाच मी घेऊन बसेन. मला सगळ्या प्रकारच्या अपंगत्वाशी डील करावं लागेल. सो त्यासाठी पाठ्यक्रम त्यांना सशक्त करतो आणि म्हणूनच मुख्य प्रवाहाच्या शाळांमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. खूप छान माहिती दिली आहे तुम्ही, असं ऐकतच राहावं असं वाटतंय. आणि अस्मिताताई तुमचे खरंच खूप खूप आभार मानते की मस्त. अजून काही आपण ओपन करूया, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया तुम्ही प्रश्न विचारू शकता, कारण बऱ्याच शंका असतात मला. विचारा प्रश्न. विचारण्यापेक्षा मला फक्त असं तर आमच्याकडे आमचं जेनेटिक्सचं माझं क्षेत्र असल्यामुळे बहुतेक कर्णबधीरवाले जे येतात ते मॅरेज काउन्सिलिंगसाठी येतात. त्यामुळे ती एक माहिती त्या पालकांना देणं, कारण ते इथे तिथे फिरत असतात आणि साधारण 100 जनुक आहेत की जी फक्त म्हणजे सिंड्रोम सोडा म्हणजे इतर व्यंग आणि ऐकायला न येणं आणि ज्याला सिंड्रोमिक आम्ही म्हणतो आणि नॉन सिंड्रोमिक म्हणजे फक्त ऐकायला म्हणजे येत नाही अशी मुलं. तर त्यांना त्यांच्यासाठी तुमच्याकडे जे पालक येत असतील आणि अशा ह्याच्यामध्ये, कारण ते इथे तिथे कुठेतरी असं वेगळे फिरत राहून किंवा गैरसमजामध्ये असतात, तर त्यांची आपण संपूर्ण जनुक तपासणी करून जर त्या 100 जीन्समध्ये जर जे कोणी जोडपं असेल तर आयदर ते स्वतः तरी असतात किंवा आई वडील तरी असतात, पण दोघांच्या मध्ये कॉमन 3 पिढ्या जरी दोन्हीकडे जरी समजा असेल कर्णबधिरत्व एखाद दुसऱ्या माणसाला, पण जे लग्न करणाऱ्या लोकांच्या तर ते सेम नसेल तर त्यांना ते मुकबधीर, कारण त्या प्रत्येकाला शेवटी आपल्या घरात एकतरी मूल बोलणारं चालणारं असं वाटतं, तर पूर्ण अशा म्हणजे टेस्ट अवेलेबल असतात आणि त्याच्यातनं त्यांना आपण एक प्रकारचा म्हणजे असं मॅरेज काउन्सिलिंग सॉर्ट ऑफ असं ते कर्णबधिरांना म्हणजे बऱ्याच वेळा आमच्याकडे म्हणजे असेच जास्त पेशंट येतात. अगदी त्याची गरज आहे. एक मूल कर्णबधीर झाल्यानंतर सुद्धा पालकांनी म्हणजे दुसऱ्या मुलाचा चान्स घ्यायचा का नाही हे निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा त्यांच्या अनेक शंका असतात. सो डेफिनेटली तुमच्या ज्या सर्व्हिसेस त्या खूप उपयोगी आहेत. अनेक पालकांना त्यातून दिशा मिळू शकते. तेच कारण नाही तर मग असं उगाच इकडे तिकडे फिरून मग खूपच म्हणजे काही यातनातनं किंवा असं काहीतरी स्टिग्मा तुम्ही जसं म्हणाल असं काहीतरी ते केलं जातं. स्लो लर्नरच्या मुलांना असं समजलं जातं का की काहीतरी त्यांच्या डिसेबिलिटी आहे? कोणची मुलं? स्लो लर्नर. काही शाळा त्यांना त्या शाळेमध्ये हे करत नाही, त्या सांगतात की तुम्हाला शाळा बदला या मुलाची. तर त्या पालकांनी काय करावं? हो, ॲक्च्युली स्लो लर्नर हा माझा विषय नाही, पण जेवढं मला समजतं त्यानुसार सांगते मी. एक तर कुठच्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर शाळा बऱ्याच वेळा असं सांगतात की विशेष शाळेमध्ये घेऊन जा. तेव्हा आम्ही असं लेटर देतो, अर्थात ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो, किंवा इतर पालकांनी सुद्धा जाऊन सांगायला हवं की आमचा हा चॉईस आहे की आम्हाला विशेष शाळेमध्ये घालायचं नाही आहे, आम्हाला मुख्य प्रवाहाच्या शाळेमध्ये घालायचं आहे. अनेक वेळा काउन्सिलर्स पण असतात, तेही या बाबतीत मदत करतात, सपोर्ट करतात. पण थोडंसं पालकांना ना आम्ही ज्याला म्हणतो ॲडव्होकसी ती करायला हवी. आपल्या मुलाला काय योग्य आहे तो झेंडा घेऊन थोडंसं सकारात्मकतेने सांगते, पण वाद घालून आणि धमकी देऊन, पण आपल्याला हवं ते मिळवता आलं पाहिजे. कारण कायद्याचा आधार आहे. फक्त मलाही कायदा माहिती नाही, ॲडमिशन मागणाऱ्याला देणाऱ्यालाही माहिती नाही आणि मे बी काउन्सिलरलाही माहिती नाही, त्यामुळे असं होतं. पण हा पालकांचा अधिकार आहे ठरवणं की त्यांना कोणत्या प्रकारच्या शाळेत घालायचं. स्लो लर्नर्सचं विशेष करून असं होतं की त्यांची बुद्धी एवढी असते की ज्याला आपण रूढ अर्थाने नॉर्मलही म्हणू शकत नाही आणि मतिमंदही म्हणू शकत नाही. त्याच्यामधली जी मुलं असतात त्यांना जनरली स्लो लर्नर्स म्हटलं जातं. सो बुद्धी कमी आहे म्हणून, किंवा ऐकू येत नाही आहे म्हणून, किंवा डिस्कॅल्क्युलिया आहे म्हणून, किंवा स्वमग्न मूल आहे म्हणून, कोणत्याही कारणावर मुख्य प्रवाहातील शाळा ॲडमिशन नाकारू शकत नाही, पिरियड. हे अगदी क्लिअर आहे. पण फक्त आता जेव्हा नाही म्हणतात ॲक्च्युली शाळा, तेव्हा त्यांना समजावून सांगणं, पटवून देणं, ह्यात आपण कुठेतरी कमी पडतो.
तर याच्यामध्ये मुख्य करून तुम्हालाही माहीत असेल की पालकांचे गट आहेत, मदत गट एकमेकांचे, group. नेटवर्किंग आहे, तर त्याचा खूप फायदा होतो. आणि अर्थातच आमच्यासारख्या संस्था आहेत ज्या अनेक वेळा भेटतात, बोलतात, सांगतात, पत्र देतात. आणि बऱ्याचशा विशेष शाळा आहेत ज्या हमी देतात की आम्ही मदत करू याच्या शिक्षणाला, आठवड्यातनं एकदा त्याला विशेष शाळेत येऊ दे सपोर्टसाठी. असे अनेक मार्ग आहेत. सर्व एव्हरीथिंग आय थिंक फायनली बॉइल्स डाऊन टू ॲटिट्यूड. सकारात्मक दृष्टिकोन असणं हे फार महत्त्वाचं आहे. तो त्या शाळांचा कसा आहे त्यावर खूपसं अवलंबून असतं. पण बदल दिसून येतोय. आपल्याला हवा तेवढा त्याचा वेग नसेल म्हणून कधी कधी नैराश्य येतं, पण बदल होतोय आणि आता बऱ्यापैकी अपंग मुलांना सामावून घेत आहेत. आणि रेमेडियल टीचर्स असतात ना त्यांच्याकडे, की ज्या रेमेडियल्स टीचर्स असतात त्या शाळा सुटल्यावर त्या मुलांकडून जास्तीचा अभ्यास करून घेतात. आणि ते सुद्धा ॲक्च्युली अनिवार्य आहे. पण अगेन प्रत्येक शाळेमध्ये असेलच असं नाही, पण मी म्हटलं तसं की सगळ्या शाळांना अनिवार्य आहे की विशेष शिक्षक नेमणं. म्हणजे जी काही विशेष मुलं त्या शाळेमध्ये आहेत त्यांचं व्यवस्थापन, शिक्षकांना ट्रेनिंग, हे सगळं करता येईल. आणि हे ज्या सेवा सवलती सूट यांची मोठी यादी आहे ती पण तर कोणीतरी समजून घ्यायला हवी ना, की काय आहे आणि ती कशी उपलब्ध करून द्यायची, कोणचे फॉर्म भरायचे, कुठे अर्ज करायचा. UDID कार्ड म्हणून पण एक असतं, आयडेंटिटी कार्ड असतं अपंग विद्यार्थ्यांसाठी, त्याचा वापर कसा करायचा. सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी असतं, प्रमाणपत्र असतं अपंगत्वाचं, त्याचा वापर कसा करायचा. ही सगळी माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी बरेच वेळा पालकांचे मदत गट एकमेकांना मदत करतात. आता एक लक्षणांवर आपण बोलताना एक जस्ट बाळभोत प्रश्न, की आत्ममग्न मुलं असतात ती पण लक्ष देत नाहीत आईवडील जेव्हा बोलतात तेव्हा, बरोबर आहे. आणि कर्णबधीर मुलं ही लक्ष देत नाही. म्हणजे एखादं मूल तिकडे काहीतरी खेळत असेल आणि आईनं बोलवलं, तिकडून आवाज दिला, तर ते मग्न मूल असेल ते पण बघणार नाही, कर्णबधीर मुलंही बघणार नाही, किंवा अजून इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी जर असेल तरीही ते मूल कधी त्याला ते कनेक्ट न झाल्यामुळे बघू शकत नाही. तर अशा वेळी तुम्ही जे म्हणताय की अर्ली इंटरव्हेन्शन, की लवकरात लवकर निदान व्हायला पाहिजे, ते पालकांना कसं कळू शकेल. ॲक्च्युली पालकांपेक्षा आम्ही जास्त शिक्षकांवर भर देतो. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की ते आम्ही अनुमान शाळा पडताळणी साधन बनवलं आहे. सो काही सिम्पटम्स असे आहेत जे तुम्ही म्हणालात तसे 2-3 प्रकारच्या अपंगत्वामध्ये दिसू शकतात. पण अर्थातच श्रवण शक्ती नसलेलं मुलाला ऐकू येत नाही म्हणून तो वळून बघत नाही. आणि आत्ममग्न मूल असतं त्याची समस्याच ही असते की तो वातावरणाशी जुळवून घेत नसतो, तर त्याच्यामुळे तो उत्तर देत नाही किंवा प्रतिसाद देत नाही. पण मुळात काय आहे की मूल हाक मारल्यावर वळून बघत नाही हे लक्षण समजून घेऊन मग नंतर जर आपण ऑडिओलॉजिस्ट आणि बालरोग तज्ज्ञ, सायकोलॉजिस्ट यांना भेटलो तर ते सांगू शकतील की हे लक्षण कशाचं आहे. आणि मग एकदा डायग्नोसिस हातात आलं की पूर्ण मग व्यवस्थापनाची दिशा ठरते. आणि हे किती लवकर करू शकता तुम्ही डायग्नोसिस? कर्णबधिरत्वाचं डायग्नोसिस एकदम लवकरात लवकर म्हणजे पहिल्या आठवड्यात जन्मापासूनही होऊ शकतं. निओनॅटल स्क्रीनिंग त्याला म्हणतात. आमच्या संस्थेमध्ये त्याचं एक केंद्र सुद्धा आहे जिथे संकल्पना अशी आहे की मॅटर्निटी होममधनं प्रसूतीगृहातून आई बाळाला जन्म दिल्यानंतर घरी जाण्यापूर्वी मुलाचं श्रवणशक्तीचा तपास केला गेला पाहिजे. विकसित देशामध्ये हे अनिवार्य आहे की प्रत्येक वेळी हॉस्पिटलमधनं आई जेव्हा बालकाला घेऊन घरी जाते तेव्हा काही तपास केले जातात, श्रवणशक्तीचा तपास पण केला जातो. पण निदान आपल्या देशामध्ये आणि शहरांमध्ये हाय रिस्क बेबीजबद्दल हे आता सुरू झालंय. त्यामुळे अगदी 1, 2, 3 महिन्याची बालकं सुद्धा असली तरी आपण त्यांचा तपास करू शकतो. सुद्धा ते एकच मुद्दा सांगते, कारण पालक कुठच्या अँगलने ऐकत असतील माहिती नाही. सो तुमच्या घरात असं मूल असेल आणि तुम्हाला शंका असेल तर आम्ही नेहमी सांगतो की शंकेचं निरसन करून घेणं चांगलं. ज्या क्षणी तुम्हाला वाटतंय की काहीतरी विकासामध्ये गडबड आहे किंवा ऐकू येत नाहीये, बोलत नाहीये, लवकरात लवकर तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे. ते जर अपंगत्व मुलामध्ये नसेल तर ते काही तुम्ही तपास केल्याने येणार नाहीये. उलट डोक्याला शांतता की या मुलाला ते अपंगत्व नाही. आणि जर असेल तर निदान पुढचं कामं वेगाने हातात घेता येतात. त्यामुळे अर्ली आयडेंटिफिकेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या मुलांचं निदान लवकर होतं त्यांचं पुढे विकासही वयानुरूप होण्याची शक्यता जास्त असते. तर त्याच्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे की जेव्हा केव्हा शंका येईल
तेव्हा लागलीच तज्ज्ञांना गाठणं गरजेचं आहे. कारण डिनायल मोडमध्ये पालक असतात. त्या डिनायल मोडमधून येणं की हे माझ्या बाबतीत शक्यच नाही, त्याच्यामुळे ते जात नाही चेकिंग करायला, की त्यांना ते ऐकायची त्यांची क्षमता नसते की माझ्या मुलात काहीतरी अपंगता आय आहे. नो, पण माझा अनुभव असा सांगतो की पालक जातात पण योग्य त्यांना मार्गदर्शन मिळत नाही अनेक वेळा, कोणाकडे जायचं, कसं जायचं. खरंय. आणि अनेक वेळा तिथे अपॉइंटमेंट्स असतात, लाईन्स असतात, अर्थातच काही गोष्टी महाग असतात. पण एक सांगते, ऑडिओलॉजीच्या सर्व्हिसेस अत्यंत स्वस्त दरात सगळ्या पब्लिक सेक्टरच्या हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं, हा जो तपास मी म्हणते आहे तो वेदनारहित आहे. सो अनेक पालकांना असं वाटतं की अरे एवढीशा बाळाला मी घेऊन जाणार, माहिती नाही काय तपास करणार, मुलाला किती त्रास होईल, वेदना होईल. नाही, ही श्रवणशक्तीची जी बेसिक तपासणी आहे ती वेदनारहित आहे आणि ती बऱ्यापैकी स्वस्त महाराष्ट्रातल्या शहरांमधनं किंवा निमशहरामधनं भागातनं सुद्धा उपलब्ध आहे. खूप छान माहिती मिळाली आहे. शक्यतो सगळ्या शंकांचं निरसन झालेलं असं मला वाटतंय. तरीही कोणाला काही प्रश्न असतील तर प्रश्नापेक्षा मी जर ऍड करायला प्लीज प्लीज प्लीज. कारण काय असतं की आपण जेव्हा दोन गोष्टी असतात, जेव्हा आपण न्यूबॉर्न स्क्रीनिंग करतो तेव्हा आपण 3 प्रकारे करतो. एक तर हार्टचं होऊ शकतं, दुसरं म्हणजे एक टाचेच्या रक्ताचा जर ठिपका घेतला तर जवळजवळ 150 मंदबुद्धित्वाचे जे आपण म्हणतो त्याचे जे काही जे रोग असतील ते दोज आर ट्रीटेबल कंडिशन्स, जन्मल्यानंतर करू शकत नाही. दुसरं, न्यूबॉर्न स्क्रीनिंगमध्ये आपल्याला लवकरात लवकर कॉक्लिअर इम्प्लांट घालणं का महत्त्वाचं असतं की आपली जी व्हिज्युअल कॉर्टेक्स, आपला एखादा अवयव जर वीक असेल तर दुसरा टेक ओव्हर करतो. तर व्हिज्युअल कॉर्टेक्स जे असतं ते आपल्या म्हणजे ऐकण्याच्या कॉर्टेक्सची जी जागा असते तर ते ब्रेनचा तो भाग त्याच्यावरती एन्क्रोच होतं. मग ते सक्सेस ऑफ कॉक्लिअर इम्प्लांट खूप कमी होतं. आणि दुसरी गोष्ट, खर्च म्हणून आपण कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे काही पेशंट म्हणतात की एका कानाचा करतो आणि मग दुसऱ्या कानाचा नंतर करतो, तर नेहमी दोन्ही सायमल्टेनियसली केलेले चांगले असतात. अशासाठी की कारण की सपोज एक कथा जसं आपण म्हणतो मोबाईलमधले इन्स्ट्रुमेंट की दोन्हीमध्ये मॅच होत नाही आणि मग परत सेकंडचं परत करावं लागतं. म्हणजे असं जस्ट कारण काय की नाही, अगदी बरोबर आहे. मी ऑडिओलॉजिस्ट नाही त्यामुळे जास्त मी त्या विषयावर भाष्य नाही करणार, नॉट माय रोल. पण एक नक्की सांगते, न्यूरल रिऑर्गनायझेशन तुम्ही म्हणालात ते अत्यंत महत्त्वाचं आहे की पटकन तपास झाला तर आपल्याला कानावरही काम करता येईल, श्रवणावरही काम करता येईल, पण आपल्याला ह्याचंही भान येईल की व्हिज्युअली पण आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. आणि कॉम्पन्सेशन हायपोथेसिस त्याला म्हणतात की जेव्हा कानामध्ये दोष असेल, श्रवणामध्ये दोष असेल, तेव्हा दृष्टी त्याची जागा घेऊ शकते आणि वाईस वर्सा होऊ शकतं. सो त्याची सुद्धा संधी आपल्याला निर्माण करता येईल जर आपण शीघ्र निदान केलं तर. थँक्यू डॉक्टर. खूपच छान एकदम. खूप पूर्वी एक कोशिश नावाचा सिनेमा पाहिला होता आणि त्याच्यामध्ये एक आठवतो प्रसंग की आई वडील दोघंही ती सांकेतिक भाषा बोलणारे असतात आणि तेव्हा ते मुलाला खुळखुळा दाखवत असतात आणि तो प्रसंग इतका कुठेतरी ते घर करून राहिलाय. तर आज तुमच्याशी बोलताना तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला आणि आता असं वाटतं की जग खूप पुढे गेलंय. म्हणजे आता त्या आई वडिलांना असे पुष्कळ मार्ग मिळू शकतात नाही का. अगदी अगदी अगदी. जरी दोन्ही पालक असे असतील, म्हणजे मूकबधीर असतील, कर्णबधीर असतील आणि ते सांकेतिक भाषा जरी वापरणारे असतील अगदी, तरी पण त्यांच्या मुलाचं ते चेकिंग करू शकतात. हो हो, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आता खूपच समाज आणि सेवा सुविधा प्रगत झाल्या आहेत. जसं मी म्हटलं तसं अजून वेगाने व्हायला हवं असं आपल्याला वाटतं, पण फरक खूप झाला आहे. खूप छान, मस्त अस्मिताताई. परत एकदा सुधाताई धन्यवाद. आणि अर्थातच ग्रंथालयाच्या टीमला खूप मोठं धन्यवाद की ह्या विषयाला वाचा फोडली आणि अजूनही असे अनेक ह्याचे एपिसोड्स येणार आहेत. सो वाट पाहतोय आम्ही. कान उघडणी केली बऱ्याच लोकांची असंही म्हणणं बरं. अगदी खूप छान. थँक्यू.